आदी भौतिक म्हणजे अन्य भूत, भूत म्हणजे भूत नव्हे, पिशाच नव्हे, भूत म्हणजे जीव, अन्य जीवांकडून होणारा दुःख, कुठलाही देवा होऊ नये. आणि तिसरा आदी दैविक, दैविक म्हणजे हे दैवी आपदा आहेत ना, कुठले कुठले, वारा, वादळ, पाऊस, भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, अतिउष्णता, अति थंडी, ह्या ज्या दुःख आहे, देवा आम्हा दोघांना हे दुःख आमचा अध्ययन काळात कुठेही येऊ नये, यांच्यामुळे आमच्या अध्ययनामध्ये कुठेही बाधा येऊ नये. मग जेवतानाच हेच मंत्र म्हटले तर आमचं जेवण होईपर्यंत असं काय होऊ नये, असा त्याचा अर्थ. जेवतानाही म्हणतात हे मंत्र, विशेष करून अध्ययनापूर्वी म्हणतात हे मंत्र, कळलं. आणि नंतर शेवटला एक मंत्र म्हणतो आपण, कोणतं? सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. याचा अर्थ काय? अत्र सर्वे सुखिनः सन्तु, अत्र म्हणजे येथे, सर्व सुखी राहू द्या. केवळ माणसंच नव्हे, पशु पक्षी जनावर वृक्ष काय कोण असतील ना, सगळीच सुखाने राहू द्या. सर्वे संतु निरामयाः, निरामय म्हणजे निरोगी, आरोग्यवान, संत म्हणजे असो, सर्वही आरोग्यवंत असू द्या, सर्वही निरोगी राहू द्या या जगात. कारण एक निरोगी राहिला आणि दुसरी आरोग्यवान बनतील असं नाही आहे. समजा जनावर आजारी पडले, माणूस निरोगी राहू शकेल का? त्यांचे दूध सुद्धा आजार होणार ना, होणार की नाही होणार? एक झाड आजारी पडला, त्या झाडाच्या भोवतीने आम्ही राहतो, त्याच्यावर आलेले व्हायरस आमच्यावर येणार की नाही येणार? त्यांच्या फळाला आलेले रोग आम्हाला येणार की नाही येणार, आम्ही खाणार तर? म्हणून अत्र सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. हे झाड आजारी पडला, वाळला तर मला सावली देणार नाही ना, मग ते आनंदमयी राहायला पाहिजे ना, सुखी राहायला पाहिजे ना. घरातली गुरं डोरं आसपासचे सर्व जीव सुखी राहायला पाहिजे. सर्वे सन्तु निरामयाः, सर्वही निरोगी राहू द्या. सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वांना मंगलदायक असंच पाहायला मिळू दे. कारण आमच्या नजरेला अमंगल काय दिसले की मनाला दुःख उत्पन्न होतो, मनात दुःख निर्माण होतो. म्हणून मंगलदायक सर्वही आम्हाला पाहायला मिळू द्या, ऐकायला पाहायला सर्वही मंगलदायक मिळो. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. देवा कोणाच्याही वाट्याला दुःख देऊ नको, कोणाच्याही वाट्याला नको. कारण ही समाज एकसंध आहे, यातलं कुठलाही एक घटक दुःखी झालं तर न कळत ते दुःख दुसऱ्यांनाही भोगावं लागतं. म्हणून देवा कोणालाही दुःख देऊ नको, सर्वांनाच सुखी ठेव, असा त्याचा अर्थ आहे. कारण कधी कधी आपण मंत्र म्हणतो त्यांचा अर्थच माहीत नसतो. समजलं? या दोन्ही मंत्रांचे अर्थ असे असे आहेत. मृत्यूनंतर काय होतं, तो प्रवास कसा असतो? मृत्यूनंतर मेल्याशिवाय कसं कळणार? नाही, बरोबर आहे तुझी, की हाच प्रश्न एक कठोपनिषद नावाचा एक उपनिषद आहे. त्या उपनिषदात उद्दालक महर्षींचा एक मुलगा असतो, नचिकेत म्हणून. तो आपल्या वडिलांना काहीतरी सांगायला जातो. वडील यज्ञ करत असतात, यज्ञामध्ये सर्वजित याग म्हणजे सर्वस्व दान करायचं असतो. मग वडील चांगल्या चांगल्या गोष्टी ठेवतो आणि खराब खराब सगळी दान करत असतो.
तेव्हा मुलगा म्हणतो, बाबा ही चांगल्या खराब वस्तू जर तुम्ही देऊन टाकला, कुठल्या गाईच दान करणार ना त्या काळात. वडील चांगल्या गाई ठेवून घेतो आणि सगळे म्हातारी गाई देतोय. पण दानाचा उद्देश काय की दान घेणाऱ्या माणसाला ते सुख द्यायला पाहिजे. दुःख दिली ना तर आपण दान देणाऱ्यांना ते दुःख व्याजासहित परत येतो. म्हणून मुलगा म्हणतो, माझ्या वरील लोभापायी मोहापायी वडील ही संपत्ती माझ्यासाठी ठेवतो आणि खराब खराब दुसऱ्यांना देतो. यापेक्षा वडिलांना आपण थोडासा सावध करावं, सजग करावं. याकरता तो वडिलांना म्हणतो, बाबा कस्मै माम दास्यसी, म्हणजे मला कोणाला देणार, तुमचा सर्वस्व दान करायला पाहिजे ना, मग मलाही देऊन टाक ना कोणाला तरी म्हणतोय तो. आता गाई दान करतोय वेगवेगळ्या लोकांना, तसं मला पण देऊन टाक ना कोणाला तरी. वडिलाला राग येतो. छोट्या लोकांनी मोठ्या लोकांना अद्दल शिकवायला गेले, अक्कल शिकवायला गेले तर मोठ्यांना राग येतो. म्हणून छोट्याने मोठ्यांना अशा पद्धतीने शिकवायला जाऊ नये. बरोबर. त्यांचा आदर सन्मान ठेवून त्यांच्या अनादर होणार नाही अशा पद्धतीने समजवायचं. काय समजवायचं असेल तर एखाद्या अनपढ आणि अडाणी आहे असं समजून त्यांना काही बोलायला जाऊ नये. त्यांचा आदर सन्मान ठेवून आणि त्यांना मनाला वेदना दुःख होणार नाही अशा पद्धतीने समजवायचं त्यांना. समजलं. मग तेव्हा वडिलांना 3 वेळ म्हणतो तो, मला कोणाला देणार, मला भर सभा आहे, माणसं दान न्यायला खूप लोक आलेले आहेत. अशा लोकांसमोर तो म्हणतो, ही सगळे खराब देतोयस तर हे माझी चांगल्यासाठी ठेवतोय, चांगल्या जे आहेत ते माझ्यासाठी ठेवतोय, मग मला कोणाला देणार, मला कोणाला देणार असं 3 वेळ म्हणतो. वडिलांना राग येतो. त्वाम मृत्यवे ददामी इति, तुला मृत्यूला देऊन टाकले जा म्हणाला रागाच्या भरात. म्हणजे यमधर्माला देऊन टाकले तू, जा म्हणाला. गेला तो यमधर्मांच्या दारात. यमधर्मांच्या घरी गेला. त्यांची पत्नी श्यामलादेवी घरात होत्या. यमधर्मांच्या पत्नीचे नाव काय? श्यामलादेवी. त्या घरात होत्या. पण यम महाराज कुठेतरी बाहेर गेले होते. नियम असा असतो की यजमान नसलेल्या घरात अतिथीने प्रवेश करू नये. हिंदू धर्माची संस्कृती आहे. घरचा यजमान जर घरात नसेल तर कोणीही आलेले अतिथी घरात आत जाऊ नये. जेव्हा यजमान घरात येतील तेव्हाच अतिथीने आत जायचं. जर यजमान घरात नसताना अतिथी आत गेला तर खूप साऱ्या अनर्थ घडतात किंवा अनाहुत घडतात. संशयाला पेव फुटतो, संशयांचा पेव फुटतो. म्हणून यजमान घरात नसताना अतिथीने कधीही घरात प्रवेश करू नये. काय काय होऊ शकते सांगा बघू. घरचा यजमान घरात नाही, त्यांची पत्नी घरात आहेत, त्यांची मुले घरात असतील, अशा वेळी तुम्ही गेलात तर काय काय होऊ शकतं, काय अनर्थ होऊ शकतं? अपहरण होऊ शकतं. आणखीन चोरी होऊ शकतं. आणखीन भांडण कशाचा? हे तरी त्यांना मारू शकतात, ते तरी ह्यांना मारू शकतात असं म्हणायचं आहे तुम्हाला. आणखीन सगळ्यात महत्वाचा गैरसमज होऊ शकतो. परस्परांप्रती गैरसमज होऊ शकतो. त्या गैरसमजातून अनेक अनर्थ होतात. म्हणून यजमान नसलेले कोणाच्याही तुम्ही घरी गेलात, त्या घरचे यजमान नसतील तर त्या घरात कोणी असू दे तिथे आत जाणं उचित नाही. ते जरूर या म्हणतील, या बसा, येणार आहेत आता म्हणतील. पण शहाणा माणूस असेल अतिथी तर आलो, माझं थोडंसं काम आहे, मी थांबतो आणि येतो असं म्हणेल. हा तरी मुलगा होता 8-10 वर्षांचा. नचिकेत किती? 8-10 वर्षांचा मुलगा होता. तरी सुद्धा तो आत जात नव्हता, एवढा समजदार मुलगा होता. अशा वेळी यम महाराज 3 दिवस उशीर आले. 3 दिवस दारात बसून होता.
घरच्यांकडनं काहीही घेत नव्हता. यजमान नसलेल्या घरातनं काहीही स्वीकारणं नाही आणि घरात आत जाणं नाही. 3 दिवस बाहेर कट्ट्यावर बसून राहिला. 3 दिवसानंतर यम महाराज घरी आले. पत्नी श्यामला देवी म्हणते, अतिथी येऊन दारात 3 दिवस बसलेले आहेत, तुम्ही नसल्या कारणाने आत आले नाही. तेव्हा यम महाराज वयस्कर माणूस, जगाचा नियंता, कोणाकोणाचं आयुष्य संपतो त्यांना घेऊन जाऊन त्यांना गती देण्याचा काम करणं ही त्यांची ड्युटी आहे. गरीब असो, श्रीमंत असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, कोणी असो, राजा असो, रंक असो, गुरु असो, शिष्य असो, कोणी असो, ज्याचा ज्याचा वय संपतो त्याला नेऊन त्याच्या पद्धतीप्रमाणे त्यांना व्यवस्था देणं हे ज्यांचं काम आहे. असं ज्या यम महाराजांच्या नावाने जग थरथर थरथर कापत होते. यम महाराजांना बघूनच, न्यायचं तरी राहिलं बाजूला, त्यांना बघूनच माणसं मरत होते. एका गावात एक संन्यासी गावाबाहेर चाललेले, यम महाराज समोरून आले. अशी एक आख्यायिका. विचारलं त्याने, महाराज जी गावाकडे चाललाय तुम्ही, मी बाहेर चाललोय, तुम्ही गावाकडे चाललाय. म्हणाली, एक 5-10 लोकांचे आयुष्य संपलेले, त्यांना नेण्याकरता आलोय म्हणाले. किती लोक? 5-10 लोकांचे आयुष्य संपलेले, त्यांना घेऊन जाण्यासाठी आलोय. आणि ही गावात गेले आणि महाराज गेले बाहेर आणि ते परत गावात येत होते आणि हे बाहेर पडत होते गावातनं. 100-150 होते त्यांच्याबरोबर. सांगितले होते किती नेतो म्हणून. 5-10ची संपलेले आयुष्य घेऊन जातो, आत्ता तरी 100वर निघालेले. ते महाराज विचारले, मी विचारलं तर तुम्ही सांगितलं होता 5-10 आहेत म्हणून, आता तरी 100वर घेऊन चाललाय. ते म्हणाली, मी निवडलेले तेवढीच आहेत ज्यांचे संपलेले, पण मला बघूनच बाकीचे मेले, आता मेलेले इथे कसं ठेवता येईल, घेऊन चाललं म्हणाले. कशाने गेले? मृत्यूने नाही गेले, मृत्यूच्या भीतीने गेले. बरीचशी माणसं मृत्यूने मरत नाही, मृत्यूच्या भयाने मरतात. आणि असं असतानाही एक 9-10 वर्षाचा मुलगा मृत्यूच्या दारात 3 दिवस त्यांची वाट पाहत बसलाय. आणि मुलगा छोटा आहे, अतिथी. अतिथी छोटा जरी असला तर अतिथी साक्षात अग्निस्वरूप असतो, अशी हिंदू धर्मात मान्यता. अतिथी वयाने लहान आहे की मोठा आहे, परिस्थितीने श्रीमंत आहे, गरीब आहे, याला काही अर्थ नाही. तो पुरुष आहे की महिला आहे, यालाही काही अर्थ नाही. अतिथी केवळ अतिथी आहे. अतिथी देवो भव. अतिथी साक्षात देव आहे. मग हे अतिथी 3 दिवस आपल्या दारात उपाशी बसलेले आहेत. मुलगा असला म्हणून काय झालं, देवच आहे तो. घरच्या गृहस्थांच्या दृष्टीने यम महाराज जाऊन त्यांना वंदन करतात, नचिकेताला, 9 वर्षाच्या मुलाला, आणि पायाला पाणी देतात आणि त्यांना हात धरून आत घरात घेऊन जातात. मग त्यांची आदरातिथ्य, तुम्ही कुठून आलात, का आलात, कसे आलात, हे सगळी विचारपूस होते. तो सांगतो, माझ्या वडील रागारागाने देऊन टाकले, यज्ञ करत होते, मी जरा मध्येच त्यांना सांगायला गेलो, तुम्ही करताय ही योग्य नाही आहे, आणि ही अयोग्य गायी जे दान देत आहे. गायी अयोग्य म्हणजे काय होते, चारा चारा सुद्धा खाण्यास समर्थ नव्हते, कारण दात पडलेली होती. शेवटची वासरू शेवटची दूध दिलेली होती. इथून पुढे ते गाप जाण्यासारखे नव्हते, इतकी म्हातारे झालेली होती. आणि परत इथून पुढे काय दूध देणं शक्य न असल्या गायी दान करत होता. म्हणून मी वडिलांना सांगायला गेलो, वडील रागारागाच्या भराने मला तुमच्या दारी पाठवले, मी काय करू म्हणा. तू आलास बाबा, तुझ्या वडिलांनी पाठवले, हे सर्वही योग्य आहे, पण माझ्या दारात मी एक गृहस्थ आहे, गृहस्थांच्या दारात एक अतिथी 3 दिवस उपाशी बसलाय. माझ्याकडून अपराध झालाय, मला क्षमा कर.
अतिथी म्हटलं आम्ही काय क्षमा करायचं, आम्ही आलोय तर आमच्या वडिलांनी पाठवली तुमच्याकडे, इथे आलोय. नाही, तुम्ही आलाय पण 3 दिवस तुम्हाला ताटकळत ठेवणं ही गृहस्थ धर्माला शोभत नाही. गृहस्थ धर्माला 3 दिवस अतिथीला ताटकळत ठेवणं म्हणजे खूप मोठा अपराध आहे. यातून मुक्त होण्याकरता मला एक संधी द्याल का? नचिकेत म्हणतो काय देऊ तुम्हाला? काय देऊ म्हटल्यानंतर ते म्हणतात की मला काही नको आहे, माझ्या वडिलांनी तुमच्याकडे पाठवले, बस एवढ्यासाठीच आलोय मी. काहीतरी उद्देशाने पाठवले, माझे वडील तसे ज्ञानी आहेत, काहीतरी उद्देशाने पाठवले असतील, त्यांना माहिती आणि तुम्हाला माहिती. तेव्हा यम महाराज म्हणतात तो नंतरचा भाग आहे. आता 3 दिवस उपवासी ठेवल्याचा माझ्याकडून जो पाप झालेले आहे त्याच्याकरता मी 3 वर देतो तुम्हाला, मागून घ्या. 3 वर देतो. पहिला वर मागा. मला काहीच नको आहे हो, असं मी वडिलांनी पाठवले म्हणून आलो, काय मागायला नाही आलो मी तुमच्या दार. तू नाही आलास पण माझ्याकडून चूक झालेली आहे ना, त्याच्या बदल्यात आधी त्याचा प्रायश्चित्त घेतो मी. माझ्याकडून जो अपराध झाला आहे त्याचा प्रायश्चित्त घेतो, मी शुद्ध होतो आधी, मग नंतर तुला कशाला पाठवले काय केले ते बघतो. वर मागून घे 3. पहिलं वर मागितला नचिकेत, एका ह्याच्यात वरात वर मागताना सुद्धा मागायला अक्कल लागते, होय ना? अक्कल नसेल, बेअक्कली असतात ना, त्यांना मागायला सुद्धा येत नाही. शाहू महाराज इथे शिकारीला आले होते म्हणे एकदा, आणि अचानकच वाघ शाहू महाराजांच्यावर हल्ला केला. शाहू महाराजांनी थोपून धरला त्या वाघाला. मग तिथे एक मेंढपाळ आला होता. त्या मेंढपाळ बघितला शाहू महाराजांचा आणि वाघाचा कुस्ती चालू आहे, कधी कोणाचा काय होईल माहीत नाही. मग तो मेंढपाळ गेला, बघितला शाहू महाराजांना. शाहू महाराज म्हटले माझ्या खांद्याला बंदूक आहे, हे घे आणि या वाघाचा छातीला लाव आणि ट्रिगर वड. आणि तसाच केला. तो वाघ शेवटी सोडला आहे ना, पडला, मेला. शाहू महाराज म्हणाले ते मेंढपाळाला, तू माझा जीव वाचवलायस आज, सांग काय देऊ तुला, मी राजा आहे इथलं. त्या पटक्यात तंबाखू ठेवलेलं होतं. सकाळपासून माणसं शोधतोय, चुनाच मिळेना मला. या तंबाखूला थोडं चुना असेल तर द्या की म्हटलं. अरे राजा भेटलाय, तो काय चुनावाला भेटलाय थोडी. राजा भेटलाय, राजा भेटल्यानंतर राजाकडे काय मागायला पाहिजे? हा, अरे जमिनी मागायला पाहिजे, पैसे मागायला पाहिजे, सोने नाणी मागायला पाहिजे, गुरंढोरं मागायला पाहिजे, सोडून तंबाखूला चुना मागतोय. योग्य आहे काही? तसा मागायला सुद्धा अक्कल लागते. अक्कल नसेल तर असलंच काहीतरी मागेल. आणि मग आता राजा भेटलाय, त्याच्याकडनं 2 पैशाची चुना घेऊन कुठे जाणार आहे हो? समजलं? मागायला सुद्धा अक्कल लागते. नचिकेत हुशार होता. त्यात मागितलं तर असं मागायला पाहिजे. आमच्याकडे एक गोष्ट सांगितली जाते. आंधळा होता एक, त्याला देवाने विचारलं काय देऊ तुला? भिकारी तो आंधळा. भिकारी म्हटला, नातवाच्या डोक्यावर सोन्याच्या किरीट पाहायला पाहिजे म्हटला मी. एका वाक्यात, काय मागायचं? एका वाक्यात मागायचं. नातवाच्या डोक्यावर सोन्याची किरीट. सोन्याची किरीट कोणाच्या डोक्यावर असते बाबा? हा, अरे राजा लोकांची, होय ना? मग नातू व्हायला पाहिजे तर पोरगा व्हायला पाहिजे, आणि राज्य मिळायला पाहिजे. राज्य मिळालं तरच नातू सोन्याची किरीट धारण करणार ना. म्हणजे पहिलं मोठं राज्य मिळायला पाहिजे, नंतर नातू पाहिजे, नातू पाहिजे तर पोरगा पाहिजे, पोरगा पाहिजे तर बायको पाहिजे.
आणि हे सगळे पाहायला डोळे पाहिजे. एका वाक्यात कसं मागितलं याला म्हणतात अक्कल. मागायला सुद्धा अक्कल लागते. अक्कल नसेल तर काय मागणार. एका वाक्यात तुला काय पाहिजे माग म्हटल्यानंतर असं मागता आला पाहिजे. नचिकेत ही हुशार मुलगा होता. तो पहिल्या वरात काय मागितलं माहितीये, माझ्या वडिलांचा राग शांत होऊन पूर्वीसारखाच माझा स्वीकार करायला पाहिजे. एका वाक्यात 3 वर सांगितलं ना, एक वर एका वाक्यात मागायचं. माझा वडिलांचा राग शांत होऊन पूर्वीसारखंच मला स्वीकार केला पाहिजे. म्हणजे वडिलांचा शांत राग शांत व्हायला पाहिजे आणि पूर्वी जसा मी त्यांचा पुत्र म्हणून होता ना तसाच मला परत घ्यायला पाहिजे. आहे की नाही. आणि पुन्हा तुमच्या घरातनं मी वापस गेला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, कारण तुम्हाला दिले माझ्या वडिलाने, आता माझ्या मालक तुम्ही, मग तुम्ही पाठवल्याशिवाय मी कसं जाईन. म्हणजे तुमच्याकडनं निरोप घेऊन जायला पाहिजे तर तुम्ही मला सोडायला पाहिजे. एका ह्याच्यात किती गोष्टी मागितल्या त्यांनी. यम महाराज म्हणाले ठीक आहे, दुसरं वर माग. दुसरं वर त्यांनी मागितलं, मला अग्निविद्या पाहिजे. काय पाहिजे. अग्निविद्या. त्या काळात अग्नी असं घरोघरी नसायचं, माहिती आहे ना तुम्हाला. अग्नी उत्पन्न करण्याकरता खूप मेहनत करावं लागत होतं. मंत्र तंत्र म्हणत 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 घर्षण करावं लागायचं. काही दगड असतील, लाकडं असतील, ही एक विद्या होती. मला अग्निविद्या पाहिजे म्हणाला. यम महाराज म्हणाले दिली तुला. तिसरं वर मागितला. तू जे विचारलेस ना हीच वर नचिकेताने मागितलं. कुठलं. माणूस मेल्यानंतर त्याचा काय होतो, त्याचा प्रवास कसा असतो. यम महाराज म्हटले, बाळा तू छोटा आहेस आणि लहान तोंडी मोठी घास आहे, तुला पेलणार नाही, तुला जमणार नाही हे प्रश्न. हे सोडून दुसरा काहीतरी माग देतो तुला. तो म्हणतोय दुसरा काहीच नको मला, दिला तर हेच द्यायचं. यम महाराज म्हणतो तुला 1,00,000 वर गाई देतो. त्या काळात काही गाईच द्यायला पाहिजे ना, दिला तर. जमीन माग, जमीन देतो. कुठलं तरी राज्य माग, त्या राज्याचा राजा बनवतो तुला. आणि हे घेऊन काय करणार आहे, ह्यानं काय होणार आहे. तो मुलगा म्हणाला मला दुसरं तिसरं काही नको, माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. यम महाराज म्हणतात हे बघ, तुझी हात आहे छोटी आणि त्याच्यात तो खूप मोठं काहीतरी धरायला चाललायस, तुझी योग्यता नाही. ही सांगण्याकरता ऐकण्याकरता दोघांमध्येही सामर्थ्य असावं लागते, तेव्हा त्या प्रश्नाचा उत्तर तुला सापडेल असं म्हणतो. नचिकेत म्हणतो तुमच्यासारखे गुरु असताना माझ्यासारख्या शिष्याचा काय आहे. तुम्ही कृपा केला तर काही होऊ शकतं. श्रवणायापि बहुवीर्यो न लब्धः शृण्वन्तोपि बहवो यम न विद्युः. यम महाराज म्हणतात अरे श्रवण करणं म्हणजे फार कठीण काम आहे बाबा. श्रवण करायला, चांगली माणसं करवायला, म्हणजे ज्यांच्या मुखातनं ऐकावं अशी माणसं मिळणं फार कठीण आहे. शृण्वन्तोपि बहवो यम न विद्युः. ऐकलं तरी सुद्धा डोक्याला लागणं इतकं सोपं नाही आहे. तेव्हा नचिकेत म्हणतो मग तुमच्यासारखी व्यक्ती भेटल्यानंतर, भेटणार नाही म्हणता तुम्ही श्रवण करवणार, आता तुम्ही भेटलाय ना, तुमच्यासारखं दुसरं कोण भेटणार. माझं महद भाग्य आहे म्हणून तरी तुमच्या दारापर्यंत आलोय.
आणि माझ्या डोक्यात राहील की नाही राहील याची चिंता तुम्हीच करायचं आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीने माझ्यावर कृपा केली तर काय लक्षात राहणार नाही का मला? सगळी क्षमता माझ्याकडे येतील, तुम्ही कृपा करा आत्ता माझ्यावर. यम महाराजांना वाटले की गिराईक जरासा आडमुठच दिसतोय. त्याला सांगितलं स्वर्गातली अप्सरा देतो तुला आणि स्वर्गभोग सगळी देतो तुला आत्ता इथेच याच जन्मात. लोकांना मेल्यानंतर मिळते, तुला जिवंत असताना देतो, जा. तो म्हणतोय महाराज हे घेऊन काय करू? हे सर्व जे भोग देणार ना, भोगून हे शरीरातले सर्व इंद्रिय जीर्ण होतील, जर्जर होतील आणि कमजोर होतील. असला भोग भाग्य घेऊन काय करायचं आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तरच मला पाहिजे, याच्याशिवाय दुसरं काही मला नको आहे. यम महाराज म्हणतात शाब्बाश, माझ्या परीक्षेत पास झाला. एवढा मी स्वर्ग देतो म्हटला तरी नको म्हणणारा तू, तुझ्यासारखा भेटायचा कठीण आहे म्हणाल. मी आता 3 नाही 4 वर देतो तुला म्हणाल. काय 4? जी अग्निविद्या दिली ना, 4था वर तुला असं देतो की ती अग्निविद्या तुझ्या नावाने, नाचिकेता अग्नी म्हणून तुझ्या नावानेच प्रसिद्ध होऊन जाईल. इथून सूर्य चंद्र असेपर्यंत त्या अग्नीला, अग्निविद्येला तुझ्याच नावाने ओळखले जातील लोक. असा एक त्याला वर देऊन टाकले. आणि तुझी 3री मागणी जी आहे, माणूस मेल्यानंतर त्याचा काय होतो? होय ना, काय होतो बाबा? काही लोक म्हणतात मेल्यानंतर भूत होतो आणि दुसरा ह्यांच्या त्यांच्या शरीरात जाऊन मला हेव पाहिजे, तेव पाहिजे, हेव करेन तेव करेन असं नाचत असतात. असतात की नाही नसतात? असं आता जरा कमी झालेत. आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, तुमच्यासारखे 1ली 2री ते 7वी पर्यंत शाळेत जाताना आम्ही घरातनं शाळेत जाईपर्यंत 1-2 तरी बायकांच्या अंगात आलेले दिसायचे आम्हाला. असं आहे. आत्ताही खेड्यागावात भरपूर महिलांच्या अंगात येतात. देव येतो म्हणतात, भूत येतो म्हणतात, काहीतरी येतं. कुठून येतं आणि एक असताना दुसरं कसं येते कोणास ठाऊक, पण येतं. पण अशी एक आख्यायिका आहे की आमच्यामध्ये एक कर्मसिद्धांत आहे हिंदू धर्मात. कर्मसिद्धांत असा आहे, कर्म 3 प्रकारचे असतात, लक्षात ठेवायचं आहे. लाईफ लॉंग माणसाने केलेले कर्म 3 प्रकारचे असतात. रोज जे काय आम्ही करतो, बरा वाईट दोन्ही, सकाळपासून रात्रीपर्यंत, काही चांगलेही झालेले आहे आणि काही वाईटही घडतात, कळत न कळत. हे नित्यकर्म आहेत. नित्यकर्मामध्ये चांगले वाईट दोन्ही असतात. कोणाला तरी शिव्या दिला, वाईट झालं. कोणाचं तरी चाडी चुगली केला, वाईट झाला. कोणाला तरी मदतीसाठी मागायला आला होता, नाही दिला, त्या माणूस दुखावला गेला, वाईट झाला. अशा अनेको प्रकारची पापही होतात. हे बघा, आज अभिषेक करून आलात देवाला. अभिषेक केला म्हणजे पुण्यात ना, परंतु त्या अभिषेकाकरता जे दूध आणलास ना, ते दूध गाईच्या वासरूचे येते. वासरूच्या तोंडावर मारून ते दूध काढून आणलास, ते पाप आहे त्यात. मधमाशांची मध जी आणलाय, ते मधमाशी आपल्या बाळांसाठी ठेवलेले आणि तू त्या सगळ्या बाळांच्या तोंडावर मारून मध गोळा करून आणलायस. झाडांची फुलं पानं पडलेले आणलं असतं तर ठीक, जर तोडून आणला असेल तर त्या झाडाला त्याचा दुःख होतो. कारण त्याच्या फांदीला एक थेंब जर चीक आलेला असेल, फळं तोडताना, फळं प्रसादासाठी आणताय, नैवेद्यासाठी, फुलं हे वाहण्यासाठी आणताय, किंवा बेल म्हणून पानं जरी आणला, तुळशी म्हणून जर तोडून आणलास तर त्या झाडाला दुःख होतो. आणि हे पाप आहे. देवाला जर अर्पण करायला आणलाय, हे पुण्य जरी असला तरी पुण्याच्या पोटात पाप घुसलेले. तेव्हा पुण्याचं फळही मिळणार, पापाचं फळ सुद्धा मिळणार. मिश्र असते ते. होते की नाही होते असं?
आई वडिलांची ऐकला नाही, काहीतरी बोलले आपल्याला हक्काने, माझ्या पोटचा बाळ आहे म्हणून तुम्हाला सांगितलं, तुम्ही ऐकला नाही, पुण्य आहे की पाप आहे? पाप झालं ना. अशा पद्धतीने सकाळपासून रात्रीपर्यंत कळत न कळत अनेको कर्म घडतात आणि ही कर्म एका ठिकाणी गोळा होत राहतात. दर दिवशी केलेले एक ठिकाणी गोळा होतात. कुठे? आमच्याच अंतःकरणात हे गोळा होतात. या गोळा झालेल्यांना काय म्हणतात? संचित कर्म. काय म्हणतात त्याला? संचित कर्म. आणि या संचित कर्मातल्या, जसं की उदाहरण सांगतो तुम्हाला, आता आंब्याची सीझन आहे, तुमची एक 50 आंब्याची झाड आहेत किंवा 2 झाड आहेत, 3 झाड आहेत असं समजूया. एका दिवशी सगळी फळं उतरवता काय तुम्ही खाली? जसा जसा पाडावर येतील, पाडावर म्हणजे पिकायला येतील, त्यांना काढतो आपण. काढून आणून काय करतो? एका खोलीत पिकत घालतो. आडी घालणं म्हणतात त्याला, हो ना? आडी घालतो. सगळी एकाच दिवशी पिकतात की रोज थोडी थोडी पिकतात? रोज थोडी थोडी पिकतात. आणि जेवढी पिकतात ना तेवढंच काढून आणतो आणि आपण खातो किंवा दुसरा कोणाला तरी विक्री करतो. जेवढी त्यातलं सगळे आणून टाकलेले आहे ही संचित कर्म. आणि त्यातलं जेवढं पिकलेले काढून आणले ना त्यांना काय म्हणतात? प्रारब्ध कर्म. आम्ही पूर्व अनेको जन्मांमध्ये केलेले कर्म आहेत हे संचित कर्म. आणि भोगायला आणलेले हे शरीर ज्या दिवशी जन्माला आला आणि ज्या दिवशी जाणार आहे, या दोन्हींच्या मध्ये आयुष्यभर लागण्याकरता लागणाऱ्या पुण्य आणि पापांची फळं घेऊन हे शरीर आलेले आहे. या पुण्य पापांच्या फळाला काय म्हणतात? प्रारब्ध. प्रारब्ध, अब्ध म्हणजे शेष, प्रार म्हणजे पूर्वीच्या, पूर्वी केलेल्यातली थोडा शेष घेऊन आम्ही आलोय. हे शरीर असेपर्यंत ते भोगायचं, बरोबर? हे प्रारब्ध. ही प्रारब्ध भोगत असताना नवीन कर्म होत जातात. दर दिवशी नवीन गोळा होतील की नाही? पूर्वी केलेले ते संचित झाले, मग आता दर दिवशी काही ना काहीतरी करतो ना, यांना काय म्हणतात? आगामी कर्म. आगामी, पुढे येणार पुन्हा वाटणेला. आत्ता खरी स्थिती समजून घ्या. या शरीराने आणलेले कर्म संपल्यावर हा शरीर जाणार, टाकून जाणार. या शरीराला इथे टाकणार, तो जीव जाणार, होय ना? या शरीराचा भोग संपला, याचे आणलेले प्रारब्ध कर्म संपले. संपल्यानंतर तो जीव गेला. मग जाण्यापूर्वी त्या गोडाऊन मधले अजून काही आत्ता पक्व होऊन तयार असतील तर त्याच्यावर एक शरीर तयार असतो. एवढी पाप एवढी पुण्य झाले तर अमुखाचा शरीर मिळणार. पक्षाचा मिळतो का? प्राण्याचा मिळतो का? झाडाचा मिळतो का? गरीबाचा मिळतो का? श्रीमंताचा मिळतो का? चांगल्या कुळात मिळतो का? वाईट संस्कारात मिळतो का? असं ठरलेलं असतो. ते पिकलेले कर्मावर अवलंबून आहे ते. आणि ते घेऊन या शरीराला टाकलेला जो जीव असतो ना, त्या प्रारब्ध दुसरं तयार झालेले ते घेऊन दुसरं शरीर धारण करून जातो. याला आपण नवीन जन्म असं म्हणतो, होय ना? नवीन जन्म असा येतो. आणि मग तिथे त्याचा दैनंदिनी सुरू होते. कर्माची चक्र असं फिरत असते. पण कधी कधी काय झालेले असते, या शरीराचे कर्म संपले आणि दुसरं काही पिकून तयार नाही तिथे. मग मध्ये गॅप पडणार की नाही? जीव तरी ह्याला सोडून गेला, नवीन शरीर अजून त्याला काही तयार झालेले, मग तेव्हा तो भटकत असतो आकाशात. जीव काय करतो? आकाशात भटकत असतो. कधीपर्यंत? नवीन शरीर मिळेपर्यंत. मग ते भटकत असताना कोणतरी कमजोर भेटले तर त्याच्यात आत शिरतो. याला काय म्हणतो आपण? त्याची आकांक्षा तीव्र आहे भोगाची.
त्याला कोणाचं तरी शरीर मिळाल्याशिवाय आपण भोग भोगू शकत नाही. मग तेव्हा असा कमजोर मनाची कोण भेटले ना त्यांच्यात शिरतो, त्याला बसवतो आणि आपला अधिराज्य त्याच्यावर सुरू करतो. कधी चांगले असतील, कधी वाईट वागणारे असतील, वागतात. अशी एक आख्यायिका आमच्याकडे आहे. आणि ही अतृप्त आत्मा जो मध्येच फिरत असतो ना, भटकत असतो ना, तो कधी कधी कोणाला आपलं साधन बनवतो. आणि असंही मृतात्म्याचा प्रवास असतो. समजलं तुम्हाला? आणि कधी कधी हे शरीर घेऊन आलाय, सद्गुरूकडे गेला, ज्ञान संपादन केला, ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा, त्याच्या ज्ञानाग्नीने सर्व कर्म नष्ट झाले. ते संचित होती अंतःकरणात अज्ञानाला आश्रय करून, तेही नष्ट झाली ज्ञानाने. कारण मी देह नाही आहे, मी बुद्धी नाही आहे, मी मन नाही आहे, असं मला चांगलं कळल्यानंतर ही कर्म जी आहे देह मन बुद्धीला भोग देणारी आहे. आणि माझं काही नाही, या शरीराला आणि या भोगांना पाहणारा मी आत्मा आहे असं ज्ञान झाल्यानंतर शारीरिक भोग आत्म्याला लागू पडत नाही. मग अशा पद्धतीने मुक्त होऊन जातो माणूस, मुक्त होऊन जातो. आणि कधी कधी माणसं अर्धवट भटकत राहतात आणि कधी कधी शरीर घेऊन दुसऱ्या शरीरात जातात आणि तिथे भटकत असतात. कधी कधी दुसरं शरीर मिळालेले नाही आहे आणि अशीच आकाशात जीव भ्रमंती करत राहतो. असा मृतात्म्याचा प्रवास असतो. समजला? एकतर दुसरा कुठला, एखादा झाडाचं शरीर झाडामध्ये गेला, एखादा बेडूक झाला, एखादा मच्छर झाला, किती 8 दिवसाचा 15 दिवसाचा आयुष्य. फुलपाखरूला किती दिवस लागते? 7 दिवस. असा कुठलाही शरीर मिळू शकतो त्याला, तो घेऊन जातो. पण पुन्हा मनुष्य शरीरच भेटेल याची गॅरंटी नाही. मेल्यानंतर आमचा प्रवास कसा असतो हाच प्रश्न होता ना. आणि काही लोक ही शरीर घेऊन येतात, ओंकार उपासना करतात, ध्यानोपासना करतात, ध्यानोपासना करून मुक्त होऊन जातात. त्यांना परत कधीही जन्म येत नाही. कसे? की आत्मसाक्षात्कार करून घेतात. आत्मसाक्षात्काराला अनेक मार्ग आहेत. एक आहे भक्ती मार्ग, एक आहे कर्म मार्ग, एक आहे ध्यानयोग आणि एक आहे कर्मयोग. कुठल्याही मार्गाने गेला तरी मुक्ती हा कर्मातनं मिळू शकतो. आणि असं झालं की तो मुक्त होऊन जातो. कर्मयोगामध्ये मनुष्य उत्तमोत्तम कर्म करतो आणि मी नाही आहे करणारा, करता करविता तो आहे आणि मला त्यांनी इन्स्ट्रुमेंट बनवले, मला जे बुद्धी दिलवले तेच मी करतो असं समजून सर्व कर्म भगवंतावर टाकून देणं. काय त्रास म्हणा, सुख म्हणा, काय झाले तर ते देवालाच होतील, ह्याला काय होणार नाही. का? स्वतःकडचा तो काही ठेवतच नाही, त्यालाच अर्पण करतो. याचबरोबर ध्यान केला, ध्यानाने त्याला समाधी लागते, निर्बीज समाधी लागते, तेव्हा सर्वही कर्माची बीज नष्ट होतात. असेही काही लोक, खूप लोक या देशातनं होऊन गेलेले आहेत. तिसरं, गुरूंच्या मुखातनं येणारी शब्द ऐकून त्याच्या मनात दृढनिश्चय झाला की मी म्हणजे ही शरीर नाही आहे, मी म्हणजे मनबुद्धी नाही आहे, मी म्हणजे या शरीराला चालवणारा आत्मा आहे. हा आत्मा तो परमात्म्याचाच एक भाग आहे असं जेव्हा ज्ञान होतो तेव्हा त्या कर्मातनं त्याची मुक्तता होते. यासाठीच
आपण काही ना काहीतरी एकतर ज्ञानोपासना करावं, कर्मोपासना करावं, नाहीतर ध्यानोपासना करत राहायला पाहिजे. हे केल्याने मनुष्य मुक्त होऊन जातो, पूर्णतया मुक्त होऊन जातो. हे मनुष्य शरीराच्या त्यागानंतर ही गती त्याला मिळू शकतात. समजला प्रवास कसा असतो? काय प्रश्न आहे त्यावर? हीच रे. 84 म्हणजे जमिनीतने उगवणारी 21, पाण्यापासून उत्पन्न होणारी 21, अंडीतनं जन्माला येणारी 21 लाख आणि आईच्या पोटातनं जन्माला येणारी 21 लाख. हां, असं सर्व मिळून कोणाला ज्यांच्या त्यांच्या कर्म, पुण्य अधिक की पाप अधिक, पाप अधिक की पुण्य अधिक, या दोन्हींच्या मिश्रणामध्ये त्यांचा एक कर्म सिद्धांताप्रमाणे कुठलं शरीर मिळावं हे ठरतं आणि त्या पद्धतीने त्याला शरीर मिळतं. ध्यान उपासना, कर्म उपासनामध्ये काय करावं? ध्यानोपासनामध्ये अष्टांग योग सांगितले का तुम्हाला? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. सगळं मोठं विषय आहे. म्हणजे डायरेक्टच तुम्ही गेला आणि डोळे मिटून बसला असं नाही होणार. त्याच्याकरता शरीर मन त्याला साथ द्यावं लागतात. त्याकरता यमनियमांचा पालन करावं लागतो. यम काय बाबा? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. नियम काय? शौच, संतोष, तपः, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. हे आहेत नियम. मग यम, नियम. प्राणायाम. प्राणायाम म्हणजे दीर्घ श्वास टाकून दिल्यानंतर चांगली हवा आत घेणं, घेऊन ते पोटात धरून ठेवणं आणि धरून ठेवून त्याची हालचाली शरीरात कशी होतात हे पाहत राहणं मनाने, किंवा मनाला एखादा मंत्र हातात द्यावा आणि त्या मंत्रावर त्याचा ध्यान लागेल याची काळजी घ्यावी. आपण किती वेळ ध्यान करतो, ध्यान किती शुद्धबुद्ध होता हे आपणच ठरवू शकतो. नाहीतर कधीही गेला आणि डोळे बंद करून बसलो, माझा ध्यानाला बसलो, माझा ध्यान साध्य झाला असं कोण म्हणत असतील तर ते उपयोग होत नाही. उपयोग होत नाही. ते क्रमाने करत जावं लागते. आता समजा श्वास आत घेतला, किती वेळ मी धरून ठेवू शकतो? कधी ट्रायल केलाय तुम्ही? किंवा पूर्ण श्वास बाहेर टाकला, परत न घेता किती वेळ थांबू शकता? प्रयोग करायचा आहे ना, बाहेर सोडूनचा प्रयोग जास्त करायचा नाही, आत ठेवून केला तर चालेल. आणि आत घेतलेल्याला जर व्यवस्थित नाही सोडला तर कानाला धक्का देऊ शकते, ते डोळ्यांना धक्का देऊ शकतं. म्हणून सोडताना व्यवस्थित, पहिल्यांदा सुरू करताना व्यवस्थित सोडायचं. असं करत 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 पूर्ण उच्छ्वास बाहेर टाकायचा. टाकल्यानंतर सावकाश श्वास बाहेर आत घेत जावा. असं धरून ठेवायचं. किती वेळ ठेवू शकतो, माझा कॅपॅसिटी किती आहे याचा आपण तपासणी करायला पाहिजे. कसं करायचं तपासणी? भ्रामरीवर, प्राणायामावर सुद्धा करू शकतो. भ्रामरी आत घेण्याला काय म्हणतात? पूरक. बाहेर टाकतो त्याला काय म्हणतात? रेचक.
आणि धरून ठेवतो त्याला कुंभक म्हणतात. कुंभक किती वेळ करू शकाल? 1 मिनिट? अरे 1 मिनिट खूप झाला. हा, 1 मिनिट होते. घेतल्यानंतर आत ठेवायचं. ठेवल्यानंतर 1 2 3 4 असं 60 पर्यंत मोजायचं. एवढा वेळ राहते का? कोणाकोणाचं होते बघा. आता तर नाही झाले ना जेवण? आता झालंय? आता जेवण होऊन आता झाले ना 4 तास, होय ना? केव्हाही खाली पोट करायचं असते, बरोबर? तर असं आपण प्रयत्न करायचा. आमचे स्वामीजी होते माझ्या आधीचे, 9 मिनिट करत होते. किती? 9 मिनिट श्वास धरून ठेवणं. 9 मिनिट कुंभक करत होते ते स्वामीजी. 9 मिनिट करणं काय सोपं आहे का? आणि कुठल्या काय बंद पडते, काय गॅरंटी 9 मिनिटात? आम्ही खूप प्रयत्न केला तर 1.5 मिनटं, 1.25 मिनटं होऊ शकतं. आणि दर दिवशी प्रयत्न केला तर दर दिवशी 1 2 4 सेकंद वाढवत गेला तर 3 मिनटापर्यंत. कधी कधी ना यात जर फेल झालो तर कुठल्याही ऑर्गन फेल्युअरमध्ये जाऊ शकतं, बरोबर? याकरता योग्य व्यक्तींच्या समवेत बसूनच हे करणं. याच्याकरता काय बाबा सांगितलं ना, ध्यान आहे ना, ध्यान केवळ नाही. ध्यान हे काहीतरी धारणा, की मंत्र तरी तुम्ही मनात धारण करा, त्या मंत्रावर मन थांबवा, किंवा एखाद्या वस्तू भिंतीवर एखादा बिंदू ठेवा, बिंदू ठेवून त्याच्याकडे एकाग्र चित्ताने पाहत राहा. एखादा दिवा लावून ठेवा, दिव्याकडे पाहत राहा, किंवा डोळे बंद केला, डोळे बंद करून आपण मनाने आता असं करायचं की मी आता ध्यानाला बसलोय. काही निसर्ग ध्यान म्हणून सुद्धा आहेत. ध्यानाची 200 प्रकार आहेत. किती? 200 प्रकारे ध्यान करता येतं. कारण ध्यान ही या शब्दाचे अर्थ, ध्यान म्हणजे मनाला मागेही जाऊ द्यायचं नाही, मनाला पुढेही जाऊ द्यायचं नाही. मनाला एक ठिकाणी आत्ता वर्तमानामध्ये एक ठिकाणी थांबवणं. म्हणजे भूतकाळाचा विचार करू द्यायचा नाही, भविष्याचाही विचाराला वाव द्यायचा नाही, आणि फक्त आत्ता ज्या स्थितीत आहोत या स्थितीतच मनाला थांबवणं. याला काय म्हणतात? ध्यान. ध्यानाचा दुसरी डेफिनेशन काय? ध्यानम निर्विषयम मनः. ध्यान म्हणजे मनाला निर्विषय करणं. ध्यानम निर्विषयम मनः. मनात कुठलाही विचार येऊ न देणं. कसं शक्य होईल? हे बघा, असं आपण डोळे बंद करून ध्यानाला बसलो, मग इथे गुडघ्यात दुखायला लागले, कंबऱ्यात दुखायला लागले, असं काहीतरी होते की नाही? याकरताच आसन नीट पाहिजे. आसन म्हणजे स्थिरसुखम आसनम. नुसतं आसन नीट असून चालेल का? मस्तपैकी झोडून झालेले गळ्याला येईपर्यंत ध्यान लागेल की झोप लागेल? म्हणून प्रत्याहार सांगितले बाबा. आणि काहीतरी नको ते आपण खाल्लेले आहोत आणि आता ध्यान करूया म्हटले तर शरीर साथ देईल त्याला? नाही. म्हणून प्रत्याहार सांगितले. प्रत्याहार केवळ तोंडासाठी नाही, डोळ्यांनी पण चांगलं खाता आला पाहिजे, कानाने पण चांगले शब्द खाता आला पाहिजे. जगात सगळे पडून आहे, पण काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे ठरलं पाहिजे ना. जगात खूप सारे दिसतं म्हणून सगळी डोळ्यात भरायचं थोडी. ही सगळ्यांची आहार आहेत. डोळ्यांचा आहार काय? रूप आहे. कानांचा आहार काय? शब्द आहे. नाकाचा आहार काय? गंध आहे. त्वचेचा आहार काय? स्पर्श आहे. आणि जिभेचा आहार रस, षड्रस आहे. तर हे जी आहार स्वीकार करतो ना, ते सात्विक असायला पाहिजे. तुम्हाला ध्यान करायचं आहे ना, राजसिक तामसिक आहार जर धारण केला तर शरीर मनाला साथ देणार नाही.
साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं म्हणतो ना आपण. साऊंड माइंड इन बॉडी साऊंड असायला पाहिजे तर तुमची आहार विहार चांगला पाहिजे, व्यायाम चांगला पाहिजे. त्याचे एवढंच नाही आहे, मन निरोगी राहायला पाहिजे, ठीक राहायला पाहिजे, तर यमनियमांचं सुद्धा पालन व्यवस्थित. अहिंसा सत्य असते हे कोणासाठी आहे बाबा? मनासाठी आहे. ते आधी अंगभूत व्हायला पाहिजे, यमनियमांचा पालन नीट व्हायला पाहिजे. मग त्यानंतर प्राणायाम जर केला तर काय होईल? मनाची चंचलता कमी होईल. प्राणायाम केला तर काय होईल? कारण मन दीर्घ श्वास घेऊन दीर्घ उच्छ्वास सोडायला लागलं. मनाचा आणि श्वासाचा जवळचा संबंध आहे. मनाची गती वाढली, श्वासाची गती वाढते, किंवा श्वासाची गती वाढली की मनाची गती वाढते. म्हणून श्वासाची गती नियंत्रण करणं हे प्राणायाम आहे. एक माणूस सरासरी एका मिनिटाला किती श्वास घेतो सोडतो? दिवसाला 21,600 सांगितले गेलेले एका माणसाला. किती? 21,600. 21,600 म्हणजे एका मिनिटाला किती पडतात बघा त्याची? 24 तासाला 21,600. आणि एका तासाला मिनिट किती बाबा? 60. मग एका तासाला किती पडतात, एका मिनिटाला किती पडतात बघताय तुम्ही? करून बघा. एकूण 24 तासात मिनिटं किती झाली बघा. मिनिटं किती झाले? अरे 24 गुणले 60. 1,440. 1,440चा काय करायचं? 21,600ला 1,440चा भागाकार करायला पाहिजे. हो, किती आले? मग एका मिनिटाला किती पडते कळतं. हा, 15 पडते. 15 एका मिनिटाला किती? 15 वेळ श्वास घेतो, 15 वेळ सोडतो एका मिनिटात. आणि ही 15चा जर तुम्ही प्रयत्न करून 4 वर आणला तर गती कमी होईल की नाही? जेव्हा प्राणायाम करतो आपण, प्राणायाम कशासाठी करायचा? की ही श्वास गती नियंत्रित करण्यासाठी. हे जर नियंत्रित केला तर काय होईल? मनात विचार कमी येतील. सावकाश श्वास घेतला आणि ध्यानाला बसला तर आधी मंत्र ध्यान करण्यापूर्वी की श्वास आणि उच्छ्वासावर मन केंद्रित करायचं. कशावर? श्वास आत कसं जातो, आत घेऊन तुम्ही थांबलात तर कुठल्या कुठल्या अवयवांकडे कसं सरकतो श्वास, याचं निरीक्षण करावं. आणि त्यानंतर सावकाश हे निरीक्षण करावं की श्वास निश्वास बाहेर पडताना कोणत्या कोणत्या अवयवावर कसा परिणाम होतो, कुठले कुठले अवयव मोकळे झाल्यासारखे वाटतात किंवा कंपित होतात, हे जरासं बारकाव्याने पाहत राहायचं. मग नंतर हळू काय करायचं? मन मंत्रावर किंवा कुठल्या तरी गोष्टीवर केंद्रित करायचं. केंद्रित करायला तुम्ही गेला की विचार यायला सुरू होतात. होय ना? कधी आयुष्यात केला नाही विचार, ते सगळे ध्यानात यायला सुरू होतात. मग तेव्हा हिशोब ठेवायचं की एका मिनिटात विचार आले की काय करताय तुम्ही? कशाला आले हे? कट, त्याला कट करताय. कट करून पुन्हा ते आपलं मन त्या मंत्रात ठेवायला प्रयत्न करता, त्या मंत्राशी जोडायला. आणि असं थोडा वेळ त्या मंत्राबरोबर जात असते आणि परत तेवढ्यात दुसरं विचार येते. होय ना? असं होते की नाही होते? होते. मग पुन्हा तुमच्या लक्षात येते, पुन्हा कट करता त्याला आणि
इथे एक प्रक्रिया घडते. पहिलं विचार आला आणि किती वेळ राहिला आणि किती वेळेने तुम्ही कट केला. कट केल्यानंतर जो ब्लँक आहे, निर्विचार स्थिती आहे, ती किती वेळ होता. पहिला विचाराचा शेवट आणि दुसरा विचार येण्याचा आरंभाचा समय, या दोन्हींमध्ये ब्लँक किती होता. 10 सेकंद होता, 20 सेकंद होता, 25 सेकंद होता. हे जी ब्लँक आहे ना, ही रेषा हळूहळू हळूहळू मोठं करत जायचं. ध्यान कसं करायचं कळलं तुम्हाला. विचाराचा पहिला आलेल्याचा शेवट आणि दुसरा कुठला तरी येणार आहे, या दोन्हींच्या मधला जो ब्लँक होता ना, निर्विचार ते, याला हळूहळू हळूहळू मोठं करत जायचं. माझं मन आधी 2 सेकंदाकरता एकाग्र होता, 10 सेकंदाकरता, 10 सेकंद कुठलेच विचार नाही आले. मग 10 सेकंदाचा तुम्ही 15 सेकंद करणार आहात की नाही. मग 15 सेकंदाचा तुम्ही 30 सेकंद करणार की नाही. म्हणजे कमीत कमी अर्धा मिनिट माझ्या मनात कुठलीच विचार आली नाही. जो अर्धा मिनिट आहे ना, त्याला 1 मिनिटात परिवर्तित करता येईल की नाही. 1 मिनिट माझ्या मनात आता कुठलीच विचार नाही आले. आणि आम्ही काय करतो, त्या अवधीमध्ये आपलं डोळे जे आहेत, अंतर्दृष्टी बाहेर उघडी ठेवून नाही आहे, डोळे बंद ठेवला तरी सुद्धा इथे नासिकाग्रावर एकाग्र करतो. आपण नासिकावर एकाग्र करतो. नासिक म्हणजे हे ना, याच्या वरच्या बाजूला इथे एकाग्र करतो. केल्याने काय होते, बराच वेळ तुम्ही तिथे डोळे बंद ठेवा, पण पाहायचं इथे. पाहता 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 तुम्हाला तिथे थोडासा वेगवेगळे रंग दिसायला लागतात. निळा रंग कसे दिसतात, कधी असं आत आल्यासारखं वाटते आणि कधी दूर 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 जातं असं वाटतंय, आणि कधी कधी लेअर्स आल्यासारखं वाटतंय, आणि कधी कधी पिवळा रंग येतो, आणि कधी कधी निळा रंग येतो, कधी कधी भगवा रंग येतो, आणि कधी कधी पांढरं शुभ्र सगळी दिसायला लागते, सूर्यप्रकाशासारखं किंवा चंद्रप्रकाशासारखं दिसायला लागतो. आणि त्या प्रकाशात किती वेळ तुम्ही रमणार, नुसतं ते पाहत राहायचं, दुसरं काही विचार करायचं नाही. आणि त्यात जर विचार आले तर ते प्रकाश दिसायचं बंद होईल. आणि जर त्या प्रकाशात तुम्ही रममाण राहिलात, रमलात, कधी कधी अर्धा तास, 2 तास गेलेले सुद्धा तुम्हाला कळणार नाही. आणि त्यात जे रमणं आहे त्यालाच आपण म्हणतो समाधी, है ना. तिथे काही विचार नाही ना, निर्विचार अवस्था आहे. निर्विचार अवस्थेलाच आपण समाधी म्हणतो. आणि त्या अवस्थेत मी किती वेळ राहू शकतो, आणि ही वेळ थोडं 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 माझं वाढत जायला पाहिजे. तेव्हा ना भूकही आठवत नाही, तहानही आठवत नाही. तुम्ही खूप वेळ बसला तरी सुद्धा आत्ताच मी 2 मिनिटापूर्वी बसलो होतो असं तुम्हाला वाटते. समजलं. आणि कधी कधी तुम्हाला भले 15 मिनिट असो, 20 मिनिट असो, क्वालिटी मेडिटेशन करायला पाहिजे, क्वांटिटी नाही. जेवढा मेडिटेशन करतो ना, डिस्टर्ब नसायला पाहिजे, डिस्टर्बन्स असता कामा नाही त्यात. आणि त्याला शुद्धबुद्ध किती करता येईल. आणि मी असं थोडा ध्यान करून जर वाचायला बसलो तर मला वाचलेले प्रत्येक शब्द प्रिंट झाल्यासारखे होतील. समजलं तुम्हाला. म्हणून अभ्यासाला बसण्यापूर्वी प्राणायाम करून थोडंसं ध्यान करायचं, थोडंसं ध्यान करायचं. केला तर मनही शांत राहील. कारण शांत मनाला सगळ्या गोष्टी समजतात आणि उमजतात. मन शांत नसेल तर किती वाचून काय होणार आहे, काही नाही. वाचन कशी असायला पाहिजे, मन लागायला पाहिजे त्यात. आणि एक पेजमध्ये जवळजवळ 150 शब्द असतात. किती असतात? 150 असतात. कधी जादा असतात तर कधी थोडासा कमी असतात. 150 शब्द वाचायला किती अवधी लागते तुम्हाला? हा,
किती किती मिनटं लागते एक पेज वाचायला? 2 ते 3 मिनटं. आणि ही स्पीड मला कसं वाढवता येईल? हे वाचणं सुद्धा एक कौशल्य आहे. जगातली जे अति हुशार माणसं म्हणून होऊन गेलेले आहेत ना, ज्यांनी आपला ब्रेनचा भरपूर वापर केलेले लोक आहेत ना, ते अर्धा ते 1.5 मिनिटात एक पेज वाचत होते. वाचणं सुद्धा एक कौशल्य आहे. वाचताना बाबा असा नजर फिरवत गेला तर वाक्याचा सारांश लक्षात यायला पाहिजे. आणि या वाक्यात जे बोललेले पुढच्या वाक्याशी काय नातं आहे हे समजता आला पाहिजे, तर पटपट पुढे जाता येतो. आणि मग नंतर नुसतं एका पॅराग्राफवर नुसतं असं डोळे फिरवलं ना, अख्खा पॅराग्राफचा मेसेज लक्षात येतो. त्यावेळी प्रत्येक शब्द आणि शब्द वाचायची गरज नाही. तुम्ही असं केला तर 1 मिनिटात सुद्धा एक पेज पूर्ण करू शकता. चांगल्या माणसांची 3 मिनिटाला 100 शब्द असतं. किती? मिनिटाला 100 शब्द असू शकतो. 100 शब्दामध्ये किती वाक्य होतील तेवढी वाक्य होतील. असं जर वाचायला शिकलो आम्ही, दर दिवशी त्यातलं दोष कमी करत 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 त्या स्पीडला जायला पाहिजे. आणखीन स्पीड सुद्धा धरू शकतो आम्ही. तेव्हा काही नाही, एक पेजवर असा नजर फिरवला की या पानावर काय लिहिण्याचा प्रयत्न केले, काय विषय समजावण्याचा प्रयत्न केले, विषय लक्षात आला की संपला. आणि शब्द वाचत बसायला पाहिजे असं नाही, आम्हाला भाव लक्षात आला की झालं. अशा स्पीडने जर आम्ही ग्रंथ वाचू तर ग्रंथ ना तासात सुद्धा संपतात, 1.5 तासात संपतात. चांगले चांगले मोठे ग्रंथ. आणि काही ग्रंथ एवढे असतील तर आठवड्यात खलास. ध्यान त्याला अशा पद्धतीने मदत करू शकतं. समजलं तुम्हाला? ध्यान करताना थोडा भार जाणवतो. भार जाणवते म्हणजे आमच्या डोळ्यांना ताण देतो आपण तिथे, ते ताणच भार होतो. मुंग्या येतात म्हणजे व्यायाम कमी पडते आमची. कळलं ना? कधी कधी कंपन होतो शरीरामध्ये सुद्धा, कधी कधी थरकाप होतो. त्यावेळी आपण समजावं की आपला बैठक म्हणजे इतकी सहज अवस्थेत बसता आला पाहिजे की कुठलाही अवयव तक्रार करता कामा नये. त्यानंतर केवळ बाह्येंद्रिय नाही, अंतरेंद्रिय सुद्धा, मन सुद्धा तक्रार करता कामा नये. इतकं मनाची सुद्धा तयारी मी केली पाहिजे. मनाला शरीराचा साथ मिळायला पाहिजे. कधी कधी काय होते, माझी मन फास्ट असते आणि शरीर स्लो असतो, तेव्हा अशी ताण वगैरे जाणवतात. शरीर आणि मन दोन्ही व्यवस्थित जुळवता आलं तर कोणाचाही ताण जाणवत नाही. आणि त्याच्याकरता आपण दर दिवशी थोडं वेळ वाढवत गेलं ना, ती प्रक्रिया थांबते, जडता आपोआप जाते. समजते हे सगळ्यांना? काहींना वरच्या डोक्यावरनं गेल्यासारखं वाटते, काही लोकांना वाटते. काय बाबू, समजते का? हे काहीतरी सांगतात गेला बाबा. म्हणजे डोक्याखाली ठेवायचं ज्ञान तुझ्यासारख्यानंच ते होऊ शकते, बाकी कोणालाच होणार नाही. कधीही महापुरुषांची जीवनचरित्र लिहितात ना, थोडासा उत्प्रेक्षालंकार असते. तुम्ही कोणाचाही जीवनचरित्र वाचताना जसाचा तसा असा ग्रहित नाही करायचा. वाचकांना थोडासा रुची निर्माण करण्याकरता थोडा अतिशयोक्ती लिहिलेले असतात आणि ती समजून घ्यायला पाहिजे. उत्प्रेक्ष अलंकार म्हणजे अतिशयोक्ती लिहिले का? वाचकांना त्यात आवड निर्माण व्हावं, रुची निर्माण व्हावं, त्यांनी पण तसं करायला लागावं याकरता.
नाहीतर अशा काही गोष्टी लिहिलेल्या असतात की इथे गेले तिथे, असं नाही होत असते. हे थोडासा उत्प्रेरक. आता सिनेमामध्ये एकटाच हिरो 100-150 लोकांना ठोकतो, असं काय शक्य आहे का? नाही, लोकांना आवडते ते. 150 लोकांना ठोकला ना तो. उत्प्रेक्षा आहे त्यात. काय उत्प्रेक्षा म्हणजे अतिशयोक्ती आहे. आणि का? तुम्हाला बरं वाटावं म्हणून केलेले आहे, हो ना. इकडून एक टाकला, इकडून एक टाकला, मग तो असा असा तो 5-6 कोलांट्या उड्या खात जातोय. बघितलं की बरं वाटते. असं काय होऊ शकतं? थोडं नाही आहे. बरं वाटावं तुम्हाला तर म्हणून ते करावं लागतं. तसा पुस्तक लिहिताना, बराच वेळ चरित्र लिहित असताना, चरित्र ग्रंथ लिहित असताना थोडासा उत्प्रेक्षा असते. अलंकार आहे ते. अलंकार म्हणजे आभूषण सजवण्यासाठी. अलंकार म्हणजे सजवण्यासाठी असते, समजलं. म्हणजे असाच होता, असा चाकोरे बद्धरित्या असाच करा, असं नाही धरायचं. भाव लक्षात घ्यायचं बस. षडविकार कसे हावी होतात ध्यान करताना आणि त्याच्यातून कसं बाहेर येतं? षड्विकार जे आहे ते हावी होऊ नये म्हणून प्राणायाम, प्रत्याहार आणि यमनियम आहेत ना. यमनियमाकडे आम्ही कोणी लक्ष देत नाही, डायरेक्ट ध्यानाला बसतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह जे आहेत ना, यमांग आहे ते. म्हणजे आमच्या मनात म्हणा, वाणीत म्हणा, शरीरात म्हणा, कुठेही हिंसा उत्पन्न होणारी कृती करायचं नाही. आणि सत्य म्हणजे दुसऱ्यांच्या अहिताची कधी बोलायचं नाही, हिताचीच बोलायचं. कधीही चोऱ्या म्हणतो ना आपण, आमच्या शरीराला कुठल्याही प्रकारची चोरी म्हणजे एकसारखं नाही. चोरी म्हणजे चोरी म्हणजे बिन सांगता उचलून आणतो एवढंच नाही आहे. चोरी म्हणजे दुधात पाणी घालून दिला तरी ते चोरीच आहे, होय ना. तांदळात खडे घालून विकला तरी ते चोरीच आहे, बरोबर. 5 रुपयाची वस्तू 50 रुपयाला विकला तर 45 रुपयाची चोरी आहे ती. अशी कुठली घटना आमच्या हातून घडू नये, ही प्रामाणिकता आम्ही सांभाळायला पाहिजे. अस्तेय म्हणजे अचौर्य, की आमच्या हातून कधीही असली कुठलंही कार्य घडू नये. हे घडले की काय होते, मनात टोचत राहतात. आपण केलेले जे काही चुकीचे काम आहेत ना, हे टोचत राहतात. याकरता ह्या सगळ्या बेसही आहे. ध्यानाला बसायचं असेल, तुम्हाला समाधी प्राप्त करायचं असेल, धारणा ध्यान आहेत. धारणा ध्यान हे डायरेक्ट बसून चालत नाही. धारणा ध्यानाला भूमिका तयार करायला पाहिजे. तुम्ही पार्श्वभूमी तयार करायला पाहिजे. पार्श्वभूमी कशाने? आसन करून शरीर तंदुरुस्त ठेवायचं. आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्याकरता प्रत्याहार महत्त्वाचा. शरीरामध्ये आळस निर्माण होणार नाही. तुम्ही जर तामसिक भोजन केला तर शरीरात आळस येणारच ना. शरीरात आळस आले तर ध्यानाला मदत करेल का ते? मग जर राजसिक भोजन केला तर मनात चिडचिडपणा येतो. राजसिक भोजन झालं तर मनात चिडचिड, क्रोध उत्पन्न होतो. म्हणून भोजन सात्विक असावं. पण तोंडाला टेस्ट लागणार नाही ना ते. मग जिभेला विचारून जेवायचं की पोटाला विचारून जेवायचं? पोटाचं आरोग्य बघून जेवायचं, जिभेचा बघून विचार. जीभ काय हो, मस्त नुसतं ते शेलक म्हणजे गोबी मंचुरीच मागते रोज. आणि नंतर गोबी मंचुरी खाते, हॉटेलमध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये मरते, बरोबर. मग काय होणार आहे? हेच होणार ना. याकरता यमनियम आसनांना तुम्ही बगल देऊन चालत नाही. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये यमांगाचं पालन व्हायला पाहिजे. नियमांग काय आहे बाबा? शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. नियमांगामध्ये काय सांगितले? शौच म्हणजे शुचित्व, शुचित्व म्हणजे स्वच्छता.
आम्ही ज्या प्रदेशात राहतो ती प्रदेश स्वच्छ पाहिजे, जिथे बसणार आहे तिथे. आमचं घर स्वच्छ पाहिजे, आत घराच्या बाहेरचे. अस्वच्छता असेल तर मन अस्वस्थ होते की नाही बघा तुम्ही. कपडे स्वच्छ पाहिजे, अंग स्वच्छ पाहिजे, सर्व अंग स्वच्छ पाहिजे की नाही. स्वच्छता बाळ. भोजनही स्वच्छ हातानेच जेवायला पाहिजे, आतमध्ये मलिनता जाऊ नये. स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते. आणि ही बाह्य स्वच्छता झाली. आंतरिक स्वच्छता, मन सुद्धा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मन सुद्धा काय होते, कुठेतरी 2 पोस्टर बघून आले ना, पोस्टरच दिवसभर डोक्यात राहतात. काहींच्या घरात नुसतं पोस्टर लागलेले असतात, त्याच्यामुळे मन विचलित होतो. म्हणून आमची भिंती सुद्धा, जिथे ध्यानाला बसतो किंवा घर ना, घरातल्या भिंती सुद्धा आम्हाला त्रास देतात. का? सगळे नटनटींचीच लागलेले आहेत चित्र. डिस्टर्बन्स करणार की नाही करणार सांगा बघू. करणारच ना. म्हणून की आमच्या मनाला डिस्टर्ब करणार नाही अशा गोष्टी आमच्या आजूबाजूला ते असायला पाहिजे, याची काळजी घ्यायला पाहिजे. शौच संतोष. त्यानंतर संतोष जे मिळते ना त्यात आपण सुखात आनंदात राहायचा प्रयत्न करायला पाहिजे. नेहमी हापापल्यासारखा करायचं नाही. करणं म्हणजेच आमच्या मनामध्ये लोभ मोहांचा प्रादुर्भाव होतो. जे मिळालेले आहे ना, त्याला एवढा भेटला मला एवढाच का असं म्हणायचं नाही. त्याचा नशीब आहे, त्याला मिळाले, मला एवढं मिळालं, मी उद्या प्रयत्न करू नये असं कोणी म्हटलेलं नाही. पण आज जे मिळालेले ती खा, त्याच्याबद्दल तक्रार करू नको. जेवायला बसला होता एक लग्नात, लाडू वाढत आले, एक लाडू देत गेल्यानंतर त्याला वाटलं अजून एक लाडू पाहिजे. विचारला आणि एक वाढता का? नाही एकाला एकच मिळणार म्हटला. मग तो माणूस वाढणारा जरा पुढे गेला, याने पटकन लाडू काढला, पाठीमागे ठेवला. अहो मला लाडू वाढा की म्हटला माझ्या ताटात ना. तो म्हटला संपले म्हटला. वाढणारा काय म्हटला? संपले लाडू. ही तरी घेऊया म्हण. तो पण कुत्रं नेलेली होती. एक लाडू कुत्रं. कळलं तुम्हाला? आशा कसा असते हे. जे मिळते ना ते आधी खावं, असं ठेवू नये मागे. लोभ हाती चांगलं नाही. मिळालं वाटणीला तर जरूर घ्यावं, पण आहे ते बाजूला ठेवायचं. नवीन काही येत नाही आणि असंच मरतंय. मन मरतंय. माझं असं झालं रात्रंदिवस ते रडत असते. मिळेल त्यात समाधानाने राहायला शिकावं. काय मिळेल ते. मग कपडे असतील, चप्पल असतील, पुस्तक असतील, व खाणं पिणं असतील, विचार असतील, कोण दोस्त असतील. अरे त्याला एवढा श्रीमंत दोस्त भेटला, मला ही सगळी दरिद्रीच आहेत माझ्या, असं म्हणू नये. माझी आहे ते सोनंच आहेत. माझी आहे ते सगळी सोनंच आहेत. आणि दुसऱ्यांचे बघून आपण कधीही तुलना करू नये. राजाचा मिरवणूक चाललेला होता. एक बाई घराच्या छतावर उभं राहून मिरवणूक बघत होती. बघता बघता विसरलीच, माझाही नवरा असा असता तर किती बरं झालं असता असं म्हटले. आणि त्या ह्याच्यात पडलीच खाली. मेली. होता नवरा तोही गेला. आणि ही राजा काय नवरा होणार आहे का? मेली. तात्पर्य असं की जे मिळते त्यात आपण समाधानी राहायचं आणि पुढे मिळवायचा प्रयत्न करा ना. आणि जे मिळालेले आहे ना ते सोडून दुसरं स्वप्न पाहू नये. हे माझा असा असायला नाही पाहिजे होता, तसा असायला नाही. अरे आता 100 वर्षाकरता स्वीकारलेले आहोत आपण. आता तसा नाही पाहिजे, असा नाही पाहिजे म्हणून चालणार आहे का? आपली काय सिनेमा आहे का जीवन म्हणजे बदलायला? 2 बदलला, 3 बदलला. ॲक्ट्रेस बदलतात की नाही? 4-4, 5-5 बदलतात. काय समाधानी आहेत? 5 बदलून सुद्धा समाधानी नाही. जो समाधानी आहे तो एकातच समाधानी आहे. एक नवरा, एक बायको, एक पत्नी, एक पतीमध्ये जीवन समाधानी आहे. असाच संपत्ती सुद्धा अशीच आहे बाय. काय 100 एकरवाला खूप सुखी आहे, 1 एकरवाला दुःखी आहे, असं कधी असते का? नाही आहे. हे नाही, 10 लाख पॅकेज मिळालं तर फार समाधान भेटतो आणि 1 लाखाच्या पॅकेजमध्ये काही नसते, असं काय असते का? नाही आहे. अरे समाधान हे मानण्यावर असतो. किती मिळते यावर नाही आहे, मान्यतेवर असतो. मी मानलं नाही तर काहीच नाही.
म्हणून मानायला शिकावं. जे मिळते त्यात समाधान मानायला शिकायचं. एक मुलगा होता, त्याची आई पण तशीच होती. एकदम गरीब होते, घरात काय नव्हतं. गल्लीत उभं राहायचं, दोघेही बोलायचं, बाळा आज काय करायचं जेवण तुला? आई आज श्रीखंड आणि पुरी करून टाक ना म्हटला. गल्लीतले लोक म्हणायचे दर दिवशी श्रीखंड पुरी कसली खातात हे तरी रोज मजुरीला जातात. मग बसायला तुला जेवायला ताट चांदीचा पाहिजे की सोन्याचा पाहिजे असं म्हातारी विचारायचं. आई आज मी चांदीच्या ताटात जेवतो म्हणायचं. लोकांना वाटायचं रोज मजुरीला जातात, घरात चांदी आणि ह्याची गोष्टी करतात. मग आई म्हणायचं सिंहासनावर बसणार, जेवायला काय खाली बसणार? नाही आई मी सिंहासनावरच बसणार. एक शेजाऱ्याला जिज्ञासा वाटली, यांच्या घरात सिंहासन कसलं आहे, चांदीचं ताट कसलं आहे आणि शिरापुरी श्रीखंड कसली आहे, पुरी श्रीखंड बघायला जावं म्हणून गेला. पाठ होता एक मोडकं, त्याच्यावर बसला. आई हे सिंहासन बरं वाटते ना म्हणलं. हा फर्स्ट क्लास वाटते म्हटली आई. तो दारात उभा होता, बघितला, अरे ह्याला सिंहासन म्हणतोय हा. आणि त्यानंतर आई ताट घेऊन आली. कुठली? गॅल्वनाईजची, चांदीच्या ताटात जेवणार होता ना. ती पितळ्याच्या ताटाला सोन्याची म्हणत होती, चांदीच्या ताटाला आपल्या गॅल्वनाईजला काय म्हणत होती? चांदीची म्हणत होती. गॅल्वनाईजची ताट आणून ठेवली आणि श्रीखंड आणि हे आणायला पाहिजे ना, पुरी, पिठलं आणली आणि भाकरी आणली. तुला श्रीखंड एवढंच पाहिजे, आणखीन थोडं दे म्हटलं. आणि तो दारात बघतोय, अरे श्रीखंड कुठली, पिठलं खातोय. आणि राहवलं नाही त्याला. अरे काय गल्लीत उभा राहून केवढं मोठं मोठं बोलताय आणि घरात बघितलं तर असलंय तुम्ही. आम्ही मानतो याला, काय आहे याला किंमत नाही. आम्ही आहे या पाटाला सिंहासन मानतो. तुमची सिंहासन आहे तरी समाधान नाही म्हणजे तुम्ही त्याला मानत नाही. माझा ताट आहे ना पांढरा, याला चांदीचा मानतो मी. चांदीच्याच ताटात जेवणारी सुद्धा समाधानी नाही म्हणजे चांदीला किमतीचे असं मानत नाहीत. मी पिठल्याला श्रीखंड मानतो, बरोबर? नाही मानलं तर श्रीखंड सुद्धा काही नाही. सर्व काही समाधान असते ते आपल्या मानण्यावर असतं. म्हणून माणूस थोडासा मानायला शिकायला पाहिजे. जे मिळते त्यात समाधान मानायला शिकाय. माणसाला लागते काय रे बाबांनो? काय लागणार आहे एका माणसाला सांग तुम्ही? मी माझं सांगू तुम्हाला, मला महिन्याला दिवसाला 50 रुपये म्हणजे खूप झालं. दिवसाला 50 रुपये झाले तर महिन्याला किती लागतात? 1500 म्हणजे खर्च होत नाही एवढा जेवायला. माझी जेवण, खाणं, साबण, टूथपेस्ट आणि कपडे, 4च गोष्टी लागतात. माझी कपडे आहे ना वर्षाला 1 जोड लागतात मला. वर्षाला 1 जोड म्हणजे 2 कपडे. आज धुवायला टाकलेले 1, अंगावर असलेले 1 वर्षाला 1 जोड. मी 2022 मध्ये शिवले. एकदमच 5 जोड शिवलेले. आता हा कुठला चालू आहे? 26 चालू आहे. अजून 4 वर्ष आरामात चालतील. त्याच्यानंतर मग मी हे जरासा शिलाई बिलाई याला लावायला सुरू करतो. आणखीन 2-3 वर्ष चालतात, बरोबर? त्यानंतर सकाळी टूथपेस्ट तुमच्यासारखे ते एवढा म्हैशीसारख्या तोंडाला फेस यावं असं नाही वापरत मी. थोडंसं डाळी एवढा लावतो आणि थोडासा ब्रश फिरवून संपला. एक ब्रश 2-3 वर्ष चालते मला. तुम्ही उगाच आपल्या घासलं काय त्याचा काय उपयोग आहे? नाही आहे. हिरडे फाटले की डोळ्यांना चष्मा लागतो, बरोबर? हिरड्यावर जर तुम्ही ब्रश फिरवला तर डोळ्यांना चष्मा वाढतो. म्हणून जास्त फिरवायचा नसतो ब्रश. जेवढा कचरा अडकलाय तेवढा काढायचं काम असतो. आणि राखाचा जर तुम्ही हे बनवून लावला तर ब्रश सुद्धा लागत नाही, सगळे बाहेर काढते चांगला.
आणि त्यानंतर एक साबण मी 2 महिने वापरतो, कमीत कमी 2 महिने. तुमची साबण 8 दिवसात खलास. काय गाय आहे का म्हैस आहे रे? घास 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 घासायचं त्याला, आणि घासून काय पांढरं होणार आहे? नाही आहे ते. फक्त हे छिद्र साफ व्हावं एवढंच त्याचा उद्देश आहे. मी थंडीच्या दिवसात साबण पण लावत नाही, पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा साबण लावत नाही. या दिवसात कधीतरी आठवड्यातनं 1दा-2दा लावतो. काय तुमच्यापेक्षा वेगळा आहे का मी? तुम्ही रोज साबण लावताय, अगदी सिनेमा हिरोसारखा दिसताय. मी काय असं निग्रोसारखा दिसतो का? नाही आहे ना, व्यवस्थित आहे ना. आणि माझ्या कपड्याला साबण किती लागतंय बाबा? 1 पाऊण चमचा टाकतो मी 1 जोड कपड्याला, बस. 1 किलोचा पावडर मी आणलं तर 4-5 महिने जाते मला कपडे. आणि माझा खर्च किती असणार? 50 रुपये म्हणजे दिवसाला शेंडी दांडी. चहा पित नाही, नाश्ताही करत नाही, 2 वेळ जेवतो फक्त. 1 भाकरी आणि थोडीशी भात आणि 1 भाजी, संपलं. किती लागते तेवढ्याला? भाकरीचे 4-5 रुपये, भाताचा एखादे 1.5 रुपये, आणि भाजी 1 रुपये भाजी, संपले ना. दुसरं काय लागते? काही लागत नाही. आणि तुम्ही असं गोबी मंचुरी खाऊन आता किती कमवलं आहे बाबा, आणि काय मिळवलं आहे? काय नाही आहे. तुमच्यापेक्षा मी बरं आहे. माणसाला किती लागते? एवढंच लागते. माझा खर्च असेल तर कशाचा? हो, गाडीचा खर्च असते. गाडीचा खर्च जो घेऊन जातोय तो देतोय, तेलाचा भाडं देतोय, संपलं. माझं काय? काही नाही आहे. मला जगायला किती लागते? 1000-1200 रुपये लागतात, किंवा 1500 रुपये लागली तर 1500 रुपयामध्ये फर्स्ट क्लास जगतो मी. तुम्हाला 15,000 दिला तरी सुद्धा पुरे पडत नाही. पडते का? हे 15,000 यात काय संसार होणार काय म्हणतोय माणूस? मी म्हणतो ह्याच्यापेक्षा स्वस्तात जगता येते मला. महिन्याला आता भाकरी आहे ना, भाकरी केली तर पीठ जादा लागते, आणि हीच पीठ जर पाण्यात टाकून आंबील बनवलं, अरे ह्याच्या अर्ध्यात काम भागते. जेवण तेवढंच. तुम्ही हू म्हणून खाल्ला तर शरीर दष्टपुष्ट होते, आणि जरा कमी खाल्ला तर होते का कमी होते असं नाही आहे. त्याला जेवढं पाहिजे तेवढं ठेवून घेते, बाकीचे सगळे डिस्चार्जच करते. तुम्ही हू म्हणून खाल्ला म्हणून काय सगळी ॲब्झॉर्ब करते? थोडं ते. त्याची गरज जेवढं आहे तेवढं ठेवून बाकीचे सगळे डिस्चार्ज करते. मग खाऊन का उगाच आपल्या व्यसन झडले म्हणून खायचं, बरोबर? एवढं का खातो? होय, लागले व्यसन म्हणून खातोय. गरज आहे का? विचारायचं पोटाला. कधी आपल्या पोटाला नेहमी विचारायचं, एवढी गरज आहे का तुला? ते सांगते. हा काय म्हणतो, आहे फुकट मिळते, खा, त्याला काय होतं? अरे फुकट मिळते म्हणून काहीही खोंबायचं त्यात? कितीही खोंबावं असं काय आहे का त्यात? असं काय गोडावं नाही का? काहीतरी त्याला स्मशानच बनवून टाकलेले. बऱ्याच लोकांची पोट म्हणजे स्मशानभूमी झालेली. का स्मशानभूमी का म्हणतात बाबा? हा, मेलेले कुठे ठेवतो आपण? माणूस मेला घरात कुठे ठेवतो? स्मशान. घरात जनावर मेले तर कुठे ठेवतो? स्मशानभूमी. कुठेतरी पुरून येतोय ना. मग तीच मेलेले आणून ह्यात पुरतो म्हणजे काय? हे काय स्मशान नाही आहे ना? आज रोज खाते, पचत नाही, एवढा पुढे आले की झालं परमनंट प्रेग्नंट. का अर्थ आहे का त्याला? वाढते म्हणतोय. कशाला वाढेल ते? खातानाच कळायला पाहिजे होतं की नाही कळायला पाहिजे होतं? माणूस खाताना विचारच करत नाही. किती फुकट मिळते म्हणजे किती खातो. आई बाबा कमवून आणतात, खातंय आपलं. असं नाही चालणार. आपला गरज किती आहे? लोक म्हणतील आम्हाला 50-50 जोड कपडे आहेत, काय गरज आहे का? लोक काय म्हणतील ह्यासाठी जगतो आम्ही. मी 2च कपडे दर दिवशी नेसले तर मला लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? लोक आज भुंकतील, उद्या गप्प बसतील. लोक म्हणजे ओक, होय ना? वखतच असतात ते दिवसभर. त्यांच्या वखण्याकडे बघून चालेल का? नाही. आपल्याला समाधान वाटलं पाहिजे आपलं जीवन, हो ना? माझ्याकडे 2 पैसे राहिले, कोण ना गरजू माणसाला द्या ना 2 पैसे. मग हे पैसे एवढी येतात, ह्याचा काय करायचं म्हणून बरीच लोक जगतात. आलेले पैसे सगळे संपवायला पाहिजे. चला वीकेंड, मंथ एंड,
रात्रभर पी 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 प्यायचं, सकाळीच ताटायचं. काय अर्थ आहे का त्याला? नवरा बायको दोन्ही दारू पितात. आता काय सांगायचं, दोन्ही सिगारेट ओढतात. का? पैसे संपवण्यासाठी. काय पैसे संपवायला जन्माला आलाय माणूस? तुला नाही संपले तर दे ना कोणाला तरी गोरगरिबांना. चांगली संस्था काम करतात त्यांना दे ना. पण पैसे संपवण्याकरता शरीर का बाद करून घ्यायचं? बरीच लोक पैसे संपवण्याकरता प्रवास करतात. प्रवासात काही शिकायचं नाही. इथनं जायचं, त्या लॉजिंगमध्ये पडायचं, तिथे हॉटेलमध्ये पडून दुसऱ्या दिवशी घरी यायचं. काय तिथे बघायला गेला, हे केलं, काही नाही. बरेच लोक असे आहेत. जीवनात असं जीवन जगू नये बाबा. जीवनात गरजा आणि आमची अपेक्षा या दोन्हींचे ताळमेळ पाहिजे. काय काय? आमची गरजा किती आहेत आणि मनाची अपेक्षा किती आहेत, या दोन्हींची ताळमेळ असली पाहिजे. गरजा फार कमी असतात, पण मनाची अपेक्षा 10 जन्माला पुरणार नाही एवढी असते. होईल का? ताळमेळ बसेल का? नाही आहे. आमची गरजा जेवढी आहेत तेवढीच अपेक्षा असायला पाहिजे. अपेक्षा एवढा गरजा निर्माण नाही करून घ्यायचा, गरजा एवढीच अपेक्षा निर्माण करायची. जीवन सुखमय होईल, सगळे ध्यान धारणा व्यवस्थित होतील. ओरडोस झाला का? नाही नाही, होईल ना. कधी कधी आम्ही आलो कशासाठी, आत्ता आम्हाला काय संन्यासीच बनवायला निघाली काय की स्वामीजी, असं तुम्हाला वाटायला नको. असं नाही रे. आम्ही जगायला शिकायला पाहिजे, मरायला नाही शिकायला पाहिजे. आम्ही आत्ता जे प्रयत्न करतो ना दैनंदिन जीवनात, 90% लोक मरण्याची प्रयास करतात. मरायला काय काय लागते ना ते सगळे करतात. जगायला काय लागते ना ते फार कमी लोक करतात. आम्ही जगण्याचा प्रयत्न करायचा, मरण्याचा नाही. नको तेवढा खाऊन काय जगणार आहे? मरणार. नको ते करून काय जगणार आहे? नाही, मरणाच्या दिशेने जाणार. म्हणून आम्ही जगायला शिकायला पाहिजे, मरायला नव्हे. आणि मस्तपैकी जीवन जगता येतं, मस्त मजेशीर जीवन जगता येतं. कोण म्हणणार की ह्याना जगता येत नाही? मस्त जगता येत. आणि आपण एकटे जगून काय होणार आहे? समूह जीवन आहे. सगळ्यांसमवेत हसत खेळत आनंदात जीवन जगता आला पाहिजे. नाहीतर संकुचित वृत्तीने, आत्मकेंद्रित वृत्तीने ह्याच्याशी बोलायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही. अरे कावळा झाला असता तर बरं झालं असतं ना. कावळा तरी काय करतो, एक घास दिसले की काव काव करून सगळ्यांना गोळा करते. कोंबडीनं 4 दाणे दिसले की कुकू 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 केले की सगळे त्यांच्या जातीतले येतात. मुंगीला एकीला जरा दिसले की सगळे जातीतल्या सगळ्यांना बोलून वाटून खाते. मग माणूस एकटाच भिंतीकडे तोंड करून खायला लागला तर आपण पण डब्बा नेतो. दुसरा बघेल बिगेल म्हणून भिंतीकडे तोंड करून लोकांकडे पाठ करून एकटाच हाणणार जरा. काय अर्थ आहे का त्याला जगण्याला? नाही. असेल ते दोघांनी एक एक घास खाऊया म्हटलं तर काय होईल? आनंद मिळेल. एक दिवशी कमी असेल, एक दिवशी अधिक असेल रे. एक दिवस थोडा कमी मिळेल, दुसऱ्या दिवशी एक दिवस कमी मिळेल. एका दिवसात कोण मरतोय का माणूस? नाही आहे. आम्हाला एक एक दिवस जेवणच मिळत नाही. काय मरतो का एक दिवसात माणूस? नाही मरत ना. मी सगळी प्रयोग केली आहे जेवणावरची. मी नुसतं दूध पिऊन 11 महिने राहिलो. सकाळी 600 ml, संध्याकाळी 600 ml दूध प्यायचं. गाईचे दूध, देशी गाईचे. नाही मिळाले तर त्या दिवशी काही खायचं नाही. 11 महिने नुसतं दूध पिऊन कळलं की शरीराला हे चालतं. शरीर एवढ्यावर सुद्धा जगू शकतं. त्यानंतर 5-10 वर्ष मी एकच वेळ जेवण करून सकाळी एकदा मस्तपैकी जेवायचं, संध्याकाळी नाही जेवला तरी चालेल, किंवा किंचित एवढा एक मुष्टी सुद्धा नाही, त्याच्यापेक्षा कमी खाऊन. असे 8-10 वर्ष मी करून बघितलं. काय शरीर बारीकही नाही झालं आणि जाडही नाही झालं. 2 वेळ जेवण. मी कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ गेले 40 वर्ष मध्ये ही अवधी जर काढली तर मी 2च वेळ जेवतो. नाश्ता कधीही करत नाही. नाश्त्याची गरज नसते माणसाला. सकाळी 8-9 वाजता जे मिळेल त्याला जेवण समजून, नाही जेवण केलेलं नाही, नाश्ता आहे, नाश्त्याला जास्त जेवण होते. जेवण कमी खाल्ला तर नाश्ता होते. असं काय लिहिले का याला नाश्ता म्हणून?
आम्हीच ठरवले ही नाश्ता आहे. आणि कोण कमी खातोय नाश्ता, एवढा एवढा उपीट खाते आणि म्हणते नाश्ता करतोय मी. करतात की नाही करतात मी बघतो. तर काय केलं, नाश्ता करून आलो. काय केलं, एवढंच भात खाऊन आला, नारळा एवढा भात खाल्ला, नाश्ता झाला म्हटलं. आता काय ठीक आहे ना, त्यालाच भोजन समज ना. मी जेवतो मस्तपैकी पोटभर, जेवणच झाले म्हणतो. आणि सकाळी जेवलो की जरासं संध्याकाळी जेवण करायचं. 5-7 वाजता वाजायचा आधी जेवला की प्रश्नच मिटला. कशाला आजार येतील जवळ, कमी काय पडणार आहे, काही नाही. आमची गरजा काय एवढीच, उगाच हे लाव ती लाव, हे वॉकिंगचे कपडे वेगळे, रात्री झोपायचे कपडे वेगळे. अरे च्या, कुठल्या भिकाऱ्यांच्या घरात जन्माला आला होता की काय. फुकट मिळतात म्हणून ह्याचा एक आणला त्याचा एक आणला. सकाळी एक नेसतोय का, दुपारी एक नेसतोय आणि संध्याकाळी एक नेसतोय. काय गरज आहे का. आम्ही जे 10 कपडे दिवसाला नेसतो, काय गरज आहे का, नाही आहे ना. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे. आम्ही काय करतो, दर दिवशी दुसरे काय करतात ते बघून आपण करतो, नाही केलं पाहिजे. आम्ही असं आदर्श जीवन जगायला पाहिजे. आम्हाला बघून दुसऱ्यांनी शिकावं, आमचं बघून दुसऱ्यांनी शिकावं, दुसऱ्यांचे बघून का आपण शिकावं. कळलं. चला आता बस झाली, जा ओव्हरडोस होईल. 4:30ला संपायला पाहिजे होतं ना तुमचं. हां 5ला का. हां हां सांग. गोत्र म्हणजे काय, ते कसं शोधावं आपलं गोत्र आहे ना, हे सप्तर्षी म्हणून 7 ऋषी. गोत्र म्हणजे आमच्या वंशाचा मूळ पुरुष. अशी एक धारणा आहे आमच्या देशात की मूल पुरुष 6-7 जण होते देवाने. त्या 7 जणांपासूनच हे बाकी सगळे निर्माण झाले. निर्माण होत असताना त्यांची जी वंशज आहे, एक बाबा त्यातलं एक शेती करायला गेला, एक सोनार काम करत होता, एक लोहार काम करत होता, एक दुसरा काम करत होता, तिसरा काम करत होता, एक चमडीवर काम करत होता, एक सेवा कार्य करत होता. एकच वंशातली यांचा मूल पुरुष हा आहे. आणि त्यांच्या रक्तापासून तयार झालेले यातले वेगवेगळे. आणि मग काय झाले, वेगवेगळे काम करणारा, त्याला वृत्ती म्हणतो आपण, होय ना. त्या वृत्तीलाच आम्ही जात असं नाव ठेवले. कळलं तुम्हाला. जात विचारायचं नाही माणसांना, गोत्र विचारायचं. का, गोत्र विचारलं की सगळ्या जाती ते एकाच ह्याच्यातनं आलेले आहे. आणि हे मूळचे 7 गोत्र होते सप्तर्षींच्या नावाने. म्हणजे तेच प्रत्येक ह्याचा मूल पुरुष आहे. आणि त्यानंतर आणखीन एक 8-10 नवीन ऋषींच्या नावाने नवीन गोत्र तयार झाले. आणि सगोत्रामध्ये विवाह करू नये, म्हणजे ब्लड रिलेशन होत होतो. काय म्हणतो आपण, सेम ब्लड ग्रुपमध्ये विवाह होतो, म्हणून ते करू नये की एक गोत्र दुसऱ्या गोत्राशी विवाह करावं. तर नाही तर काय होते, सेम ब्लडमध्ये केले की विकलांग जन्माला येतात. तुम्हाला माहिती आहे, दैहिक किंवा बौद्धिक विकलांग जन्माला येतात. याकरता सेम ब्लड ग्रुपमध्ये जे 2 गोत्र जे आहेत हे वेगवेगळे असावं. एका गोत्रातच जर दोन्ही केले तर ते सेम ब्लड ग्रुप होईल, अशी आमची लोकांची धारणा. किती हुशार होती आपली लोक. हे गोत्र सांगितले की पटकन लक्षात येते की आमच्या रक्ताची आहेत की नाही. मग मी सगोत्रामध्ये विवाह नाही केला पाहिजे, यासाठी ते सर्व होते. आणि गोत्रामध्ये कुठलीही जात नसतात, सगळ्या जातीची लोक या गोत्रात आहेत. त्यामुळे भेदभाव निर्माण होत नाही. समजलं तुम्हाला गोत्र. हा हे गोत्र तुमचा हेळव्या सांगतो. हां हेळवीकडे सगळे रेकॉर्ड असतात. हेळवी म्हणजे वंशपुराण वाचणारा माणूस असतो एक. आपल्या घराचा, सगळी घराण्याचा इतिहास लिहून ठेवलेले असतो. तो वर्षातनं एकदा येतो. आता इथून पुढे येईल की नाही माहीत नाही आहे, पण आहेत. हेळवी म्हणतात त्याला. हां चेंज झाला असला तरी तो लिहून ठेवतो. तुम्ही पूर्वी त्या गावात होता, तिथून इथे आला, इथून काय कारणास्तव तुमचा स्थलांतर झाला तो लिहितो. आणि मुलींचे लिहित नाही, तो फक्त मुलांचं लिहितो. मुली तरी कुठल्या तरी घरी गेलेलेच असतात ना, त्या घरच्या ते यजमानी नसतात. तर
ते सर्व यांना एवढी मुलं होती, एवढ्या मुलांना एवढी मुलं झाली, त्यांची एवढी मुलं झाली, तो इथे राहिला, तो इथे राहिला, आणि हा माणूस एवढ्या वर्षांनी वारला, आणि हा पुढे हा होता, आणि ह्यांची हे 2 मुलं, ह्यांची हे त्यांना एवढी मुलं, हे सर्व तो हेळवी म्हणून असतो. आमच्याकडे हेळवी म्हणतात इकडे. आणि यालाच अन्य प्रांतामध्ये वंशपुराण वाचणारा म्हणतात. आणि हा कधी करतो, कधी दरवर्षी येतो आणि तो आमच्या घरात बसून आमच्या वंशपुराण वाचतो. आणि वारले असतील तर त्याची नोंद घेतो, आणि नवीन बाळ जन्माला आला असेल त्या बाळांचाही नोंद घेतो, आणि त्याची तो नकाशा चालूच राहतं पुढे. आणि त्याला काहीतरी आपण द्यायचं असतो. तो मागताना पूर्वी काय मागायचा, मला एक वासरू द्या म्हणायचा, की जुना एखादा हंडा द्या, एक पात्र द्या, आणि तुमच्या घरात लग्न असेल तर लग्नाच्या वेळी तो यायचा. लग्नामध्ये साखरपुडा होत असताना किंवा हळद समारंभ साखरपुड्याच्या आधी दोन्ही घरची हेळवी किंवा दोन्ही घरची वंशपुराण वाचणारी माणसं यायची. मग त्यांनी या घराण्याचा पूर्ण इतिहास हा सांगणार, ह्या घराण्याचा पूर्ण इतिहास हा सांगणार. तर ते जर नाही आली, त्यांनी नाही सांगितलं, तर आपल्या घरातला जो जुना माणूस आहे त्याला हे सगळी माहिती असते. त्यांनी आपल्या घराचा पूर्ण इतिहास सांगायचा, यांनी यांच्या घराचा पूर्ण इतिहास सांगायचा. सांगून एकमेकांना पटल्यानंतर मग विवाह कार्याला सुरू व्हायचं. हे रामायणात सुद्धा झालेलं होतं. हे राम लक्ष्मण आधी गेलेले होते मिथिलेला, धनुष्य उचलले होते. नंतर दशरथ महाराज गेले. दशरथ महाराज जेव्हा गेले, दशरथ महाराजांचा वंशपुराण वाचण्याचा काम वशिष्ठ महर्षीने केले. वशिष्ठ महर्षी त्यांच्या घराण्याची पूर्ण इतिहास सांगितला. आणि जनक महाराजांनी मात्र, त्यांचाही पुरोहित होता, पण जनक महाराजांनी स्वतःच सांगितले सगळे. मग त्यानंतर साखरपुडा सुरू झाला. साखरपुडा सुरू असताना प्रत्येक मुलाच्या नावाने 1-1 लाख असा 4 लाख गायींची गोदान जनक महाराजांनी केला. प्रत्येक गायीला सोन्याची शेंबी बसवलेली होती. शेंबी म्हणजे वर शेंबी म्हणतात, माहिती आहे तुम्हाला? शिंगाला वरती कळसासारखं लावतात सोन्याची, आणि गळ्यात घंटी पाहिजे, आणि पायात वासरू पाहिजे, आणि एक काश्य पात्र दूध काढायला. ही दान करायचं. अशी एका मुलासाठी 1 लाख, असं 4 मुलांसाठी 4 लाख गाई दान केला होता. मग तेव्हा विवाह कार्य संपन्न झालं. ठीक आहे. हां, आपण शयन स्थितीमध्ये जेव्हा असतो तेव्हा म्हणजे झोपण्याला एक प्रकारे मृत्यू असं म्हटलं जातं. आणि जेव्हा माणूस झोपतो, म्हणजे समजा रात्री झोपलाय तो, तर त्याचे डोळे जेव्हा झाकतात आणि ते डायरेक्ट सकाळी उघडतात, आणि त्याच्यामधला जो काळ असतो त्या मधल्या काळामध्ये कळत नाही आपल्याला की काय घडलंय काय नाही. तर त्याला पण म्हणजे मग मृत्यूनंतर पण हीच म्हणजे फिलिंग येत असते म्हणजे आपल्याला. नाही, सगळ्यांना येत नाही ते. तुम्ही आधी काय केलं आहे झोपून उठल्यानंतर लक्षात राहतं, बरोबर? तसं माणूस मरून दुसरा जन्म धारण केल्यानंतर मागच्या जन्मात काय केला हे सगळ्यांनाच आठवत नाही आहे. काही किंचित लोकांना आठवते. आणि जर आठवायला पाहिजे तर सिक्स्थ सेन्स जे म्हणतो आपण, सिक्स्थ सेन्स ज्यांचा जागृत आहे फक्त त्याला ते आठवते. किंवा सिक्स्थ सेन्सवाला दुसऱ्यांचे पण सांगू शकतो. हे इथे जे मगाशी ध्यानाचा सांगितलं ना, हे ॲड्रिनल ग्रंथी म्हणतात ह्याला. आमच्यात आज्ञाचक्र म्हणतात. आज्ञाचक्र जागृत केल्यानंतर अतींद्रिय सामर्थ्य प्राप्त होतो. यथायोग्यरित्या तुम्ही ध्यान साधना जर केला तर हे आज्ञाचक्र जागृत होते. आज्ञाचक्र जागृत झाल्यानंतर त्या अवस्थेत तुम्ही जे प्रश्न विचाराल त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळते, कारण ती अतींद्रिय सामर्थ्य आहे. इंद्रियांना, मनाला, बुद्धीला अजिबात ते आकलन होत नाही. त्याही गोष्टी मागच्या जन्मात अमुक माणूस काय करत होता किंवा तुम्ही काय करत होता स्वतः सांगू शकेल. पुढे काय होणार आहे तेही सांगू शकेल. किंवा एखादा प्रश्न आहे,
त्या चंद्राच्या पोटात काय काय आहेत मला पाहायचं आहे सांगू शकेल, किंवा अमुक अमुक तारे ग्रह काय आहेत हे सांगू शकेल. असे काय चित्र विचित्र. आता पाकिस्तानमध्ये आमच्या देशाच्या बाबतीत काय काय चाललंय तुम्ही विचारलं तर त्या अवस्थेत सर्व सांगेल. पुढे काय करणार आहे अमेरिका आता सांगेल तो. त्याला अतिंद्रिय सामर्थ्य म्हणतो, सिक्स्थ सेन्सी म्हणतो आपण त्याला, किंवा त्याला पिनल ग्लँड जागृत करणं असंही म्हणतो आपण, किंवा आज्ञाचक्र जागृत करणं. हे ध्यानाला साध्य आहे. समजलं? मृत्यूनंतर आपली आत्ताची जी आपल्याला जेवढे पण झाले आपल्यासोबत घडले एवढ्या अख्ख्या जन्मात, तर ते पुढच्या जन्मात त्या आत्म्याला लक्षात नाही राहत. नाही, राहत नाही. आज्ञाचक्र जागृत व्हायला हा? किती वेळ लागतो आज्ञाचक्र जागृत व्हायला? हे बघ, एखादा पुस्तक एक माणूस समजायला किती वेळ लागते. शहाणा असेल तर लवकर समजतो, मंदबुद्धीचा असेल तर आयुष्य जातो एक पुस्तक समजायला. तसा आमची साधनेची तीव्रता आणि आमची कॅपॅसिटी त्याच्यावर, आणि ही शक्यतो मोठ्या माणसांना थोडासा कठीण असते. बालवयात लवकर साध्य होते कारण त्यांचा यमनियम ठीक असतात. जन्मल्यावर मास्टर श्वास फिक्स असतो, हळू आत घेतल्यावर आणि हळू बाहेर सोडल्यावर जास्त दिवस जगतो माणूस. बरोबर जगतो ना, बरोबर आहे. हे बघा, तुम्हाला दिवसाला 21,600 याप्रमाणे एक 100 वर्ष दिली, किंवा 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष दिली आयुष्य. तुम्ही दर दिवशी एवढा सेव्ह केला तर तेवढ्या हे मिळणार ना. डिझेल तुमची गाडी भरून दिली, एका दिवसात संपवायचं की 4 दिवसात संपवायचं तुम्ही ठरवायचं ना. तसं श्वास आणि उच्छ्वास गती जर जितकं स्लो राहील तितकं त्याचं आयुष्य नक्की वाढणार. कर्म अनुसार आहे. कर्मावर सुद्धा मात करता येतो. आमची शुभकर्म आणि शुभवासना मनात असतील तर कर्म ही शरीरावर परिणाम करू शकते, आणि त्यांची कर्मगतीसुद्धा वा अमुक कार्य होणार आहे, मग ह्याला परिवर्तन करता येईल की नाही? करता येईल. शुभवासना आणि शुभ कार्य आणि सत्संग यांच्या सहाय्याने जरूर आपल्याला त्याची तीव्रता कमी करता येईल. समजलं? कर्माची जी तीव्रता आहे ते कमी करता येईल आपल्या साधनेने. एकाला मृत्यूच लिहिलेला होता. तो इतकं चांगलं काम केलं आयुष्यभरात, केल्यावर त्या दिवशी ज्या दिवशी तो मरायला पाहिजे असा त्या दिवशी त्याचा काय झालं की कुठेतरी काम चालू होतं आणि त्याच्या पायात एवढा मोठा खिळा घुसला. लोक म्हटले अरे 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 याच्या पायात खिळा घुसला. दुसरा एक माणूस होता, तो म्हटला आज खरं म्हणजे हा माणूस मरायला पाहिजे होता, पण नुसतं खिळ्यावर गेला त्याचा. का? त्याने उत्तम कार्य केल्यामुळे त्याचं आयुष्य लांबला आणि आज संपायला पाहिजे होता तो, आणि तो फक्त एका खिळ्यावर भागला असा त्याचा अर्थ. समजला ना? उत्तम कार्य केल्याने, पुण्य कार्य केल्याने आणि त्याच्याबरोबर मनात शुभवासना ठेवल्याने लोकांची चांगलं व्हावं आणि माझंही चांगलं व्हावं अशी चांगुलपणा मनात जर बाळगला तर त्या माणसाचं आयुष्य वाढतं. ठीक आहे? हां मनुस्मृती म्हणून ग्रंथाचे नेमकं काय आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी जाळीला चांगलं नाही असं समजून काय आहे? हा मनुस्मृती आहे ना, माणसाने समाज रचना आहे. हे समाजात स्मृती ग्रंथ म्हणजे माणसांची हक्क आणि कर्तव्य सांगणारा एक संविधान आहे. स्मृती म्हणतो ना आपण, स्मृती म्हणून ज्या ज्या ग्रंथाला म्हणतो ती प्रत्येक व्यक्तीचे हक्क आणि कर्तव्य सांगतात. मनु नावाचा एका ऋषीने भारतीय व्यक्तीची जीवनचर्या कशी असायला पाहिजे, समाजात एकूण हा समाज आहे, इथे पुरुषांची कर्तव्य काय, महिलांची कर्तव्य काय, मुलांची कर्तव्य काय, गुरूंची कर्तव्य काय, राजांची कर्तव्य काय, प्रजांची कर्तव्य काय, आणि कुठली लोकांनी कोणतं काम केला पाहिजे, त्यांना कुठलं कसं मोबदला मिळायला पाहिजे इत्यादी एक सुंदर विवेचन करणारा एक ग्रंथ आहे.
ही मूळ ग्रंथ आहे 600 ते 640 श्लोकांची. आत्ता बाजारात जो मनुस्मृती मिळतो तो जवळजवळ 1350 ते 1400 श्लोकांची. याच्यामध्ये हा जेव्हा जनप्रिय झाला, लोकप्रिय झाला ग्रंथ 650 श्लोकांची, लोकप्रिय झाल्यानंतर काही विघ्नसंतुष्टी लोकांनी त्या मनूला बदनाम करण्याकरता तसलीच काही श्लोक त्यात घालून भविष्य काळात दुसरं ग्रंथ रचना केली. जवळजवळ निम्म्याहून अधिक श्लोक त्यात घातले. त्या घातलेल्या श्लोकामध्ये समाज एकोपा नाही आहे, समाज विद्वेष पसरवणारे काही साहित्य त्यात टाकलं. वर्ण जातीभेद त्यात टाकला. जो आध्यात्मिक ग्रंथ वाचतो खालच्या वर्गातला असेल तर त्याच्या डोळे फोडावं, आणि जर तो ऐकला तर त्याचा कानात शीस ओतावं, तो बोलला तर त्याचा जीभ छाटावं, त्याने अध्यात्म जे आहे त्याचा प्रवचन विवचन असा केला तर त्याचा जीभ छाटावं, किंवा नारी आहे ना हे केवळ मार खाण्याचीच अधिकारी आहे, असं तसं अत्यंत क्षुद्र विषय त्यात घालून. कधी बघा बाजारात खरा नोट जेव्हा चांगलं चालायला लागतो त्याच्या नावावर खोटी नोट तयार होतात की नाही होतात? खरा नोटच नसेल तर खोटी नोट चालतील का बाजारात? तसा मनूंचा एक सुंदर ग्रंथ आहे विशुद्ध मनुस्मृती नावाचा. ही आचार्य दयानंद सरस्वतीजीने त्याच्यावर खूप काम केले. आता पुन्हा उत्तर भारतात एक ग्रहस्थ आहे, त्यांचं नाव आठवत नाही मला, पूर्ण आयुष्याचा 30-40 वर्ष त्यांनी खर्ची घालून, कारण बाहेरून घातलेले श्लोक कुठले आणि ओरिजिनल कुठले हे ओळखण्याकरता त्यांनी शब्दरचना, वाक्यरचना आणि श्लोकांमधलं प्रास ह्या सगळ्या गोष्टी ओळखून, आता जो माणूस म्हणतो यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, हे मनूने सांगितलं. काय सांगितलं? ज्या घरात नारीला पूजनीय स्थान भेटतो, जी स्त्री शक्ती आहे तिचा सन्मान होतो ज्या घरात, आणि देवता तिथेच रमतात त्या घरात, असं लिहिला. आणि असं लिहिलेले मनू न स्त्री स्वातंत्र्यमर्हती, म्हणजे स्त्रीला कुठलंही स्वातंत्र्य नाही, ती दुसऱ्यांनी जसं सांगतील तसंच ऐकावं, असं लिहिले. म्हणून त्याच मनुस्मृतीत एक वाक्य सापडतो. ह्यात ओरिजिनल कुठलं आणि डुप्लिकेट कुठलं हे ओळखायला शिकायला पाहिजे. बाबासाहेबांचा काय झाला ही अखंडच बघितला. ह्याच्याही आधी, बाबासाहेबांच्या आधी रामस्वामी पेरियार नावाचा एक माणूस होता तामिळनाडूमधला. त्यांनी अशाच काय झालं, रामस्वामी पेरियार ही अत्यंत अध्यात्मिक वृत्तीचा माणूस होता. तो काशीला गेला होता काहीतरी शिकण्याकरता की व्यापाराकरता. त्यांच्या घराणं व्यापाराचा होता. आणि ह्या रामस्वामी पेरियार जो आहे त्याचा प्रचंड अपमान काशीतल्या काही लोकांनी केले, विद्वान लोकांनी केले. त्याचा सूड घ्यायचा म्हणून रामस्वामी पेरियारनी अख्खा मी हिंदू संस्कृतीचाच वाट लावतो असा संकल्प केला. संकल्प करून रामस्वामी पेरियारनी असे काही घाणेरडे गोष्टी शोधायला सुरुवात केली. शोधून एकूण हिंदू संस्कृती किती बर्बाद आहे याच्यावर उपन्यास देणं, ग्रंथ लिहिणं हे काम त्या रामस्वामी पेरियारने केले. तो स्वतः ब्राह्मणच होता की नाही, ब्राह्मण नाही, व्यापारी होता, वैश्य होता. आणि मग त्यांची ग्रंथ वाचून भारतातले बरीचशी लोक गैरसमज निर्माण करून घेतले. त्यात बाबासाहेबांचाही गैरसमज असाच झाला की ही मनुस्मृती अशी आहे का, मनुस्मृतीमध्ये ओरिजिनल श्लोक कुठली, घातलेले श्लोक कुठले याची कोणी तारतम्य पाहायला जात नाही. आणि एखादा माणूस विचार करतो तेव्हा लक्षात येते की यात ओरिजिनल श्लोक कुठला आणि डुप्लिकेट कुठला. त्यामुळे असं झालं. परंतु विशुद्ध मनुस्मृती जी आहे हे तुम्ही वाचलात. आणि ही फक्त मनुस्मृतीच्या बाबतीत घडलं तसं नाही, आमच्या वैदिक ग्रंथामध्ये सुद्धा असं कितीतरी घटना घुसवलेली आहे की वेदांमध्ये आमच्या यज्ञामध्ये पशूंची बळी देतात, पशूंची बळी देऊन ते भाजलेले मांस खातात, असेही काही गोष्टी घातले गेलेले आहेत. मग ह्याच्यामुळे हिंदू संस्कृती ही पशुबलीची संस्कृती असं तसं
दूषण द्यायला सुरुवात. याकरता दयानंद सरस्वतीजीने वेदांचे सुद्धा शुद्धीकरण केले, स्मृती ग्रंथांची शुद्धीकरण, खूप मोठं काम केले दयानंद सरस्वतीजी. पण आपण जोपर्यंत विशुद्ध म्हणजे शुद्ध जे आहे ते पाहत नाही तोपर्यंत